शिरा करताना शिरा केल्यावरती त्याच्यावरती अख्खं एक अंड फोडून घातलं जातं. इटलीचा पास्ता म्हणजे आपल्याला वाटतं वावा. महाराष्ट्रीय पास्ताचा प्रकार आहे गवले, नखुले, मालती, फेणोल्या किंवा परड्या. मिरची लोकप्रिय का झाली? जर का काळा मिरी जास्तीत जास्त युरोपला नेता आली तर बरं, मग काय तर इथल्या लोकांची काळा मिरीवरती जे अवलंबन होतं ते कमी केलं पाहिजे. मग तिखटपणासाठी मिरची. मराठ्यांनी उत्तरेकडे मिरची आणली. मराठी मिरची खूप खातात म्हणून कदाचित ते कोल्हापुरी जेवण तिखट वगैरे असा काहीतरी एक समज निर्माण झाला. त्याच्यापैकी एक होता नियार्कस. त्याने असं लिहून ठेवलेलं आहे की भारतीयांना मधमाशांशिवाय मध करण्याची कला येते. पहिली भारतीय करी जर कुठे बनली असेल तर ती हरप्पा काळात बनली असेल. तर म्हणजे की तुगलकच्या मेजवानीमध्ये समोसक नावाचा हा पदार्थ होता. हा खिमाचा समोसा आता आपला पंजाबी समोसा झाला. ख्रिश्चन आणि मुस्लिम म्हणजे ते मांसाहार करतात, म्हणजे ते रोज मांसाहारच करतात तसं नाहीये. तारणाचे घावन असतात ते आमच्याकडे केले जातात. शिरवळ्या असतात ते आमच्याकडे केले जातात. आमच्याकडे मोदक सदृश कानवला म्हणतात त्याला. तिथे धार्मिक गोष्ट आहे त्यामुळे तो आकार आम्ही घेतला नाही, पण मूळ चव आहे ना ती विसरलेलं नाही. आहार हा मूळता पहिल्यांदा तुमच्या पर्यावरणाने तुम्हाला काय दिलेलं आहे त्यातनं ठरत असतो. त्याच्यावरती मग धर्म, समाज. त्यामुळे एखादा समाज अमकं खातो म्हणून त्याच्याकडे थोड्याशा गौण भावनेने बघणं हे चुकीचं आहे. आणि आजचा हा भाग घेऊन आले आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, ज्याची 30 वर्षांची विश्वासार्ह परंपरा आहे. नमस्कार. आर पार वुमन की बात मध्ये मी मुग्धा गोडबोले पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपला सगळ्यांचा आणखी एक अत्यंत आवडीचा विषय ते म्हणजे खाणं. मला असं वाटतं आपण एक साधारण 2-3 दिवसात ना एकदा तरी कुणाशी तरी बोलताना पटकन असं म्हणतो की एखादा पदार्थ आमच्याकडे असा होत नाही. आता हे जे आमच्याकडे असतं ही आपली पद्धत, आपली परंपरा, आपली संस्कृती आणि आपल्यासाठी तो एक खूप अभिमानाचा विषय असतो की हे आमच्याकडे आम्ही अशा पद्धतीने हा पदार्थ करत नाही, तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीने करतात वगैरे वगैरे. पण या सगळ्याचा कुणीतरी अभ्यास केलेला असतो. आज आपल्याकडे आले आहेत खाद्य संस्कृतीच्या अभ्यासक तज्ज्ञ डॉक्टर मोहसिना मुकादम. नमस्कार. नमस्कार आणि मनापासून स्वागत तुमचं आरपार वुमन की बात मध्ये. मला सुद्धा घ्यायला खूप आवडले आणि मला इतका आनंद झालाय कारण एक तर मी मुलखाची खादाडे आणि मला खूप मनापासून आवडतं एकूणच स्वयंपाक आणि पदार्थ आणि या सगळ्याची मला खूप मनापासून आवड आहे. त्याच्यामुळे खाण्याची मुख्य म्हणजे आवड आहे. त्यामुळे त्या सगळ्याचा अभ्यास तुम्ही केलाय त्याच्याविषयी मला फारच कौतुक आहे. आणि ज्याला खायला आवडतं ना त्याला खाण्यावरती बोलायला देखील तेवढंच आवडतं. किंबहुना मला असं वाटतं ना की खाण्यापेक्षा आपण तेव्हा त्याच्याबद्दल बोलतो ना त्यावेळेला आपण अधिक आनंद घेतो, म्हणजे दुप्पट आनंद होतो. खाण्याचा वेगळा आणि त्याच्यावरती बोलण्याचा आणखीन वेगळा. त्यामुळे मी कितीही वेळ या विषयावर बोलू शकते आणि ऐकू शकते. तर मला पहिल्यांदा तुम्हाला हेच विचारायचंय की खाद्य संस्कृती म्हणजे काय? म्हणजे आपण संस्कृती म्हणजे परंपरा असं म्हणूया किंवा आचार विचार त्या एका विशिष्ट पद्धतीचे. तर खाद्य संस्कृती आपण कशाला म्हणू शकतो? खरं म्हणजे ना खाद्य संस्कृती ना हा अर्थ म्हणजे खाद्य आणि संस्कृती वेगळं करताच येणार नाही. दुर्गाबाईंनी असं म्हटलेलं आहे की संस्कृती या शब्दाची उत्पत्तीच पाककलेच्या ह्याच्यातून आलेली आहे. संस्कृत म्हणजे ज्याच्यावरती प्रक्रिया केलेला आहे असं, आणि पाली भाषेतनं या शब्दाची उत्पत्ती आलेली आहे. त्यामुळे संस्कृतीचा अर्थ पाककलेशी संबंधितच आहे. त्यामुळे खाद्य संस्कृती हे काय म्हणतात एक दुहेरी हे होतं आहे, त्याचं पुनरुक्ती होते त्या शब्दाची असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे खाद्य संस्कृती हा विषय असा आहे की शेतीमध्ये आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचं पिकाचं उत्पादन घेतो तिथपासनं ते आपल्या ताटामध्ये तो पदार्थ बनवून येतो इथपर्यंत ज्या काही स्टेजेस आहेत. म्हणजे आपण लागवड करतो, मग पेरणी झाल्यानंतर सुगी होते किंवा हार्वेस्टिंग करतो, त्याच्यानंतर मार्केटिंग होतं, प्रोसेसिंग होतं आणि मग ते आपण आपल्या घरी आणतो आणि मग त्याच्यावरती प्रक्रिया करून आपण पदार्थ बनवतो. या सगळ्यांचा जो अभ्यास केला जातो त्याला खाद्यसंस्कृतीचा अभ्यास असं म्हटलं जातं. माझा जास्त अभ्यास आहे तो खाद्यसंस्कृतीच्या इतिहासाचा आहे की त्यामागे काय घडलेलं आहे, कसा इतिहास घडलेला आहे की ज्याच्यामुळे ते पदार्थ आपल्यापर्यंत येऊन पोचले आहेत किंवा त्यामागच्या इतिहासाची काय परंपरा आहे हे जाणून घ्यायला मला खूप आवडतं. आणि मग लोकांना हा प्रश्न नेहमी पडतो की हे कसं काय असू शकतं, इतिहास कसा असू शकतो. कारण इतिहास म्हणजे पास्ट पॉलिटिक्स.
म्हणजे इतिहास म्हटलं की राजेरजवाडे आले, मग युद्ध आली, तहनामे आले, घराणी आली, राजा राणी आले, असं नाहीये. आता काही वर्षांपासून इतिहासाची व्याख्या बदललेली आहे. इतिहास म्हणजे फक्त राजा राजवाड्यांचा नसून तो जनसामान्याचा देखील आहे. मग जनसामान्याच्या इतिहासाचं कसं आपण अभ्यास करायचा, कारण त्यांनी काही स्वतःबद्दल लिहून ठेवलेलं नाहीये. मग त्यांनी जे काही रोजच्या व्यवहारामध्ये केलेलं आहे, ते जसे व्यक्त झालेले आहे त्यातून त्यांच्या इतिहासाचा आढावा घ्यायचा आणि मग त्यातनं एक शाखा इतिहासाची निर्माण झाली. आणि त्यामुळे आपण आता सांस्कृतिक इतिहास, सामाजिक इतिहास, आर्थिक इतिहास अशा वेगवेगळ्या इतिहासाच्या पैलूंचा अभ्यास करतो. आणि त्यामध्ये सांस्कृतिकमध्ये आपण मग खाण्यापिण्याचा देखील अभ्यास आला, दागिन्यांचा आला, कपडे लत्त्यांचा आला, फॅशनचा आला, सगळाच आला. त्यातनं मग मला खाण्यापिण्याच्या इतिहासामध्ये जरा जास्त रुची होती. हो, तुम्ही म्हणताय ते मला म्हणजे अगदी 100% पटतंय, कारण एखादा माणूस काय खातो यावरून त्या माणसाविषयी आपल्याला खूप कळतं. म्हणजे इतिहासात जर बघायला आपण गेलो तर, पण मग त्यावरनं पुढचा मला कुतूहल याविषयी वाटतं की आपल्याकडे सगळ्यात जुने उल्लेख खाण्याच्या बाबतीतले हे कुठे सापडतात? म्हणजे मला माहितीये त्याप्रमाणे काय महाभारतात बल्लवाचार्य आढळतात, कुठे? ऋग्वेदापासून आढळतात. अच्छा. ऋग्वेदापासनं नंतर ते आढळतच जातात आपल्याला. म्हणजे याच्यामध्ये धर्मग्रंथ आले, याच्यामध्ये राजकीय ग्रंथ आले. म्हणजे आपल्याला अर्थशास्त्र, चाणक्याने लिहिलेलं अर्थशास्त्र हे राजकारणावरचा ग्रंथ असंच माहिती आहे, पण त्याच्यामध्ये त्यांनी बरेच अन्नधान्यांचे उल्लेख केलेले आहेत. खूप गोष्टींचे त्यांनी असे उल्लेख केले. त्याच्यावरून आपल्याला कळतं की इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये मौर्य साम्राज्यामध्ये कसं असेल, काय खात असतील, काय पीत असतील, हे देखील महत्वाचं आहे. काय काय खायचं, म्हणजे काय असायचं त्यांच्याकडे? वेगवेगळ्या प्रकारचं, म्हणजे आपण आज जे खातोय ना तेच थोड्याफार फरकाने त्यावेळेला देखील खाल्लं जात होतं. आज आपल्याकडे साहित्याची खूप वाढ झालेली असली तरी वरण, भात, भाजी, पोळी हे जे आपलं प्रमुख आहे ना आहार, तो तेव्हापासूनच आहे ना. म्हणजे अगदी बौद्ध काळामध्ये देखील वरण भात खाल्ला जात होता. म्हणजे बौद्ध भिक्षूंना वरण भात, त्याच्यावरती वरण, लिंबू आणि त्याच्याबरोबर आल्याचा तुकडा दिला जात असेल असं वर्णन आढळतं. म्हणजे हे वरण भात हे आपलं आद्य खाद्य आहे असं म्हणायला हरकत नाही. मग त्याच्यामध्ये आपल्याला उल्लेख आढळतात काय पिकवलं जात होतं, कोणती धान्य, कोणती फळं, कोणत्या भाज्या, कोणत्या तेलबिया, या सगळ्यांची माहिती आढळते. म्हणजे हे ग्रंथ झाले आपले भारतीय ग्रंथ, की ज्याच्यामध्ये धार्मिक ग्रंथ असतील किंवा काव्य असतील, नाटकं असतील किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे राजकीय ग्रंथ असतील. पण आपल्याकडे तेव्हापासून परकीय देखील येत होते. मग त्यांना जी उत्सुकता वाटली भारतीयांच्या खाण्याबद्दलची, त्याच्या त्यांनी नोंदी करून ठेवलेल्या आहेत ना. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी वाटतात की हे काय लिहायचं, ह्याची काय नोंद करायची, ती त्यांना आश्चर्याची वाटलेली आहे. उदाहरणार्थ तुला अलेक्झांडर माहिती आहे, सिकंदर. तो जेव्हा भारतात आला तर त्याच्याबरोबर त्याचे जे अधिकारी आले, नाविक अधिकारी असतील, लष्करी अधिकारी असतील, त्याच्यापैकी एक होता निआर्कस. त्याने असं लिहून ठेवलेलं आहे की भारतीयांना मधमाशांशिवाय मध करण्याची कला येते. आता आपण म्हणू हे कसं काय, मध मधमाशांच्यामुळे आपल्याला मिळतो. मग थोडा खोलवर विचार केला की लक्षात येतं की त्याने ऊसापासनं काकवी बनलेली पाहिली होती. ऊसाच्या रसातनं गूळ बनतो, त्याची एक मधली स्टेज आहे काकवीची. आणि काकवी कशी दिसते, काकवी ही मधासारखी दाट असते, रंगही तसाच असतो. त्यामुळे त्याला ऊसापासनं काकवी बनलेली पाहिल्यानंतर लक्षात आलं की अरे हे काहीतरी वेगळं आहे, हे मध आहे पण मधमाशांपासून बनलेला नाही आहे. म्हणजे आपण त्याची अशी वेगळी नोंद नाही केली आहे, पण ती त्याने नोंद केलेली आढळते. तेव्हा किंवा त्यांना भात शेतीबद्दल खूप कुतूहल वाटलेलं आहे की भाताची शेती ज्याप्रमाणे केली जाते, भाताची लागवड ज्याप्रमाणे केली जाते, ते त्यांना कुतूहलाचं वाटलंय. त्याची त्यांनी नोंद करून ठेवली आहे. त्यामुळे या नोंदींवरनं आपल्याला कळतं की एवढ्या प्राचीन काळापासून आपल्याकडे काय बनवलं जात होतं, काय पिकवलं जात होतं. आणि त्या नोंदींवरनं आपण एक अंदाज लावू शकतो की आपल्याकडे काय आपण खात होतो. त्यामुळे इतके प्राचीन पुरावे आपल्याकडे आढळतात. त्याच्याहूनही मागे जायचं, लिखित नाही तर पुरातत्वीय पुरावे देखील आहेत. हरप्पा संस्कृतीमध्ये जे उत्खनन केलं गेलं, जेव्हा मातीचं पृथक्करण केलं गेलं, त्यावेळेला त्याच्यामधनं आपल्याला कळतं की वाटाणा होत होता तिकडे, तीळ होत होता, गहू होत होता आणि गळ सापडलेले आहेत मासेमारीचे. त्यामुळे मासेमारी केली जात होती. प्राण्यांची हाडं सापडलेली आहेत. हाडांवरनं ते शिकारीसाठी ते मारले गेलेले आहेत की ते खाण्यासाठी मारले गेलेले आहेत, ह्याचा आपल्याला अंदाज लावता येतो. तुला गंमत वाटेल, पण आपण म्हणतो ना की भारतीय
खाद्य संस्कृती जगात का माहिती आहे तर करीजमुळे. भारतीय करीज हो. ऑल ओव्हर द वर्ल्ड हो. खूप प्रसिद्ध हो. झालेली आहे. आता त्याच्याबद्दल करी म्हणजे नेमकं काय हे वेगळं, पण तिथे पहिली भारतीय करी जर कुठे बनली असेल तर ती हरप्पा काळात बनली असेल. तिथल्या खापरांवरनं जे आपल्याला अवशेष सापडले आहे त्याच्यावरनं वांग, आलं आणि हळद हे घालून काही म्हणजे भाजी अच्छा. म्हणा किंवा करी म्हणा बनवली गेली असावी असा एक अंदाज लावला जातो. त्यामुळे इतका म्हणजे त्या उत्खननापासून देखील आपल्याला कळू शकतं की काय पिकवलं जात होतं, काय त्यामधनं खाल्लं जात होतं. भांडी कुंडी कशी आहे, तवा सापडलेला आहे, ताटावर म्हणतात. कुठेतरी जातं सापडलं होतं. जातं सापडलेलं. जातं खूप नंतर आलंय, पण त्याच्याशी पाटावरवंट आहे. मग कशी पोळी नाही, भाकरी कशी केली जात असेल, मग भांडी कुंडी आहे, असं सगळ्यावरनं आपल्याला लक्षात येतं की कशा प्रकारे स्वयंपाक केला जात असावा. तेलबिले आहेत म्हणजे कोणतं तेल वापरलं जात असेल, हे सगळं आपल्याला त्या साधनांवरनं कळतं. म्हणजे हा इतिहासाचा भाग झाला. तरी त्याचबरोबर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला इतिहासात नाही आढळत, त्या आपल्याला मौखिक परंपरेतनं आढळतात. की आपल्याला पदार्थ कसा केला जात असेल एखाद वेळ ते आढळतं, पण त्यामागची भूमिका काय आहे, त्यामागे काय नेमकं त्यांचं सांस्कृतिक कारण आहे, हे जर समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला मौखिक परंपरेतनं ते समजून घ्यावं लागतं. की कोणाकडे कसे बनवले जातात पदार्थ, कोणत्या वेळेला बनवले जातात, कोणी खायचे असतात, कसे वाढायचे असतात, या संदर्भातले. त्यामुळे हाही म्हणजे मौखिक परंपरेतनं देखील माहिती मिळू शकते, इतिहासाच्या ग्रंथातनं देखील माहिती मिळू शकते, त्याचबरोबर पुरातत्वीय साधनातनं देखील माहिती मिळू शकते. आणि आपल्याकडचे राजे रजवाडे जे होते ना ते खूप शौकीन होते. त्याबद्दल मी एक स्वतंत्र तुमच्याशी बोलते. त्याच्या आधी मी प्रेक्षकांना हे सांगू इच्छिते की डॉक्टर मोहसिना मुकादम ह्या अनेक वर्ष रुईया कॉलेजमध्ये हिस्ट्रीच्या प्राध्यापिका होत्या. त्याच्यामुळे मला असं वाटतं की इतिहासाचा तुमचा अभ्यास आणि खाद्य संस्कृतीचा तुमचा अभ्यास हे थोडंसं संलग्न एकमेकांना झालं असेल. म्हणजे इतिहासाच्या अभ्यासातूनच खाद्य संस्कृतीचा आला. कारण कसं ना, इतिहासाचे ग्रंथ वाचताना हे संदर्भ सापडत गेले, मग ते मी गोळा करत गेले, मग बोलायला लागले त्याच्याबद्दल, मग बोलता बोलता त्यातनं मला कॉलम लिहायला मिळाला आणि त्यातनं मग ते सुरू झालं. मला तुम्हाला एक असं विचारायचं होतं की आपल्याकडे इतिहासातच परकीय आक्रमणं खूप झाली. म्हणजे तुर्क, मुघल पासून ब्रिटिशांपर्यंत अनेक, आणि दरवेळेला त्याचा अर्थातच जसा सगळ्यावरच परिणाम झाला तसा अर्थातच आपल्या खाण्यापिण्यावर खूप त्याचा परिणाम होतच गेला. तर याच्या मागे म्हणण्यापेक्षा ह्याचा परिणाम आपल्या खाण्यावर त्या त्या काळात कसा झाला? त्या काळात कसा झाला म्हणजे की त्यांनी पहिल्यांदा जे आणलं असेल ती फळं आणली असतील किंवा काही भाज्या इंट्रोड्यूस केल्या असतील, त्या खाण्यात आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण ते तर आपणच पिकवत होतो. पण मग समजा काही पदार्थ की जे त्यांचे पदार्थ असतील तर ते स्वीकारणं तसं कठीण. आपल्याकडे खाण्याबद्दल किंवा ते शिजवण्याबद्दलचे अनेक कडक नियम आहेत की अशा प्रकारे शिजवलं गेलं पाहिजे, ह्यांनी शिजवल्याचं त्यांनी करायचं वगैरे. त्यामुळे कदाचित ते शिजवलेले पदार्थ स्वीकारणं सुरुवातीला कठीण गेलं असणार आहे. ती जी आक्रमणं झाली त्या आक्रमकांबरोबर त्यांची खाद्य संस्कृती देखील आली. म्हणजे सुरुवातीला त्यांनी समजा आता बाबरच्या बद्दल सांगितलं तर बाबरला भारतामध्ये काहीच आवडलं नव्हतं. म्हणजे त्यांच्याकडे चांगली फळं नाही आहेत, यांच्याकडे कलिंगड नाही आहे, यांच्याकडे द्राक्ष नाही आहे, यांच्याकडच्या मास्यांमध्ये काटे खूप आहेत आणि यांच्याकडे थंड पाणी सुद्धा नाही आहे, अशी त्यांनी कंप्लेंट केलेली आढळते. पण मग त्याच्यानंतरचे जे राज्यकर्ते आले त्यांनी जाणीवपूर्वक पद्धतीने तिकडनं फळं वगैरे मागवली. अगदी म्हणजे बाबर हे नंतरचं आला, त्याच्या आधी देखील तुगलक वगैरे होते किंवा हे आपलं खिलजी वगैरे होते. त्या काळामध्ये संपर्क होता ना मध्य आशियाशी, मग मध्य आशियामधनं फळं यायची आणि अगदी सांभाळून ती फळं आणली जायची. मग ती फळं इकडे उपलब्ध व्हायला लागली. अर्थात ती फळं श्रीमंत वर्गापुरतीच त्यावेळेला मर्यादित होती, कारण आपल्याकडे पिकवली जात नव्हती. त्यामुळे कुठली इम्पोर्टेड वस्तू असते ती कॉस्टली असते, एक्सपेन्सिव्ह असते, त्यामुळे त्या वर्गापुरती होती. पण मग जेव्हा आपण अकबरच्या काळात येतो किंवा अकबरच्या आधी फिरोजशाह तुगलकने बऱ्याच प्रमाणामध्ये फळबागा लावल्या होत्या. माझा ना हिस्ट्रीचा अभ्यास म्हणजे असं मला म्हणून मी म्हटलं की मला साधारणपणे आतापेक्षा किती वर्ष जुनं आपण हे बोलतो. फिरोजशाह तुगलकचा कालखंड म्हणजे 14वे शतक. अच्छा. म्हणजे आतापेक्षा जवळजवळ 700 वर्ष पूर्वी त्याने खूप फळबागा लावल्या होत्या. मग त्यामध्ये द्राक्ष वगैरे लावलेली होती. म्हणजे मग ती फळं आता उपलब्ध होऊ लागली. अकबरने देखील पर्शियामधनं माळी बोलवलेले होते आणि तिकडच्या टेक्निकने इथे भाज्या म्हणण्यापेक्षा फळं लागवडीचं प्रोत्साहन दिलं. तीच त्याची जी परंपरा होती ती
जहांगीर आणि जहांगीर आणि शहाजहानने पुढे नेलेली आढळते. पण माझा परत एक मध्ये प्रश्न असा की त्यांनी ज्या गोष्टी आणल्या त्या आपण इथे लावल्या, पण तिकडचं हवामान वेगळं, इकडचं वेगळं, तर असं काय आहे की जे इथे टिकलं आणि मग काही गोष्टी अशा असतील ज्या इथल्या टिकल्या नसतील? हवामानामध्ये जे टिकणारं होतं त्याचीच लागवड जास्त केली जाऊ लागली. आणखीन वेगळ्या प्रकारचं म्हणजे एक शास्त्र म्हणजे बागकाम किंवा माळीकाम किंवा शेती हे एक शास्त्र आहे. आपल्याकडे त्याच्यावरचे देखील ग्रंथ उपलब्ध आहेत. म्हणजे संस्कृत मधले देखील ग्रंथ उपलब्ध आहे आणि पर्शियन देखील ग्रंथ उपलब्ध आहे. मग त्याच्यामध्ये प्रयोग केले जाऊ लागले, कलम केले जाऊ लागले. आणि तुला गंमत वाटेल पण शहाजहान पर्यंत मुघल राज्यकर्त्यांनी कलम करण्याची जी पद्धत आहे ते टेक्निक फक्त आणि फक्त उच्चभ्रू वर्गापुरतीच उमरावांपुरतीच मर्यादित ठेवली होती. सामान्य शेतकऱ्यांना कलम लागवडीचा अधिकार नव्हता. तो शहाजहाननी दिला आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये कलम करून लागवड होऊ लागली. आता याच्यामध्ये एक तुला सांगायचं राहिलं ते प्राचीन काळातलं येतं की तू म्हणालीस ना कसं येतं किंवा कसे हे फळं वगैरे आली. तर इतिहासाचा कसा परिणाम होतो तर आपल्याकडे कुशाण घराणं होतं इसवी सन पहिल्या शतकात. त्याचा कनिष्क हा राजा होता. कनिष्क बद्दल सगळ्यांनीच ऐकले. त्याने चीनवरती स्वारी करून तिथल्या राजपुत्रांना भारतामध्ये ओलीस म्हणून आणलं होतं आणि त्यांना त्या 2 राजपुत्रांना त्याने काश्मीरमध्ये ठेवलं होतं आणि काश्मीरमध्ये त्या 2 राजपुत्रांनी 2 फळझाडांची लागवड केली जी त्यांनी चीनमधनं कदाचित आणली असेल. ते एक म्हणजे पेर आणि दुसरं पीच, ही 2. बापरे. हे गोष्ट आहे इसवी सन पहिल्या शतकातली. इसवी सन 7व्या शतकात आपल्याकडे युएनसँग आला, यॉनशॉंग, जो एक चीनी यात्रेकरू. त्याने असं म्हटलेलं आहे की मी जेव्हा काश्मीरमध्ये गेलो त्यावेळेला तिथल्या लोकांनी माझं खूप चांगलं स्वागत केलं. का तर मी चीनमधनं आलो आहे आणि चीनच्या 2 राजपुत्रांनी ही 2 फळझाडं ही काश्मीरला देणगी दिलेली आहे ती तिथल्या लोकांच्या लक्षात आहे आणि म्हणून त्यांनी माझं स्वागत केलं. अशा अर्थाने त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे आपण तेव्हापासून अशी देवाणघेवाण होतच होती. किंवा आपण असं चेष्टेत म्हणतो ना की चीनी माल टिकत नाही, तर हा एक चीनी माल चांगला टिकलेला आहे आपल्याकडे, चांगला टिकलेला आहे आणि खूपच लोकप्रिय देखील झालेला आहे. पण त्यामुळे ही फळ आली किंवा वेगवेगळे पदार्थ पण आले. त्या पदार्थामध्ये वापरणारे जिन्नस देखील आपल्याला आतापर्यंत इतके माहीत नव्हते किंवा ते त्या प्रकारे आपण वापरत नव्हतो, ते आपण वापरू लागलो. पण मग मुख्य हे होतं की त्यांचा मांसाहाराकडे जास्त कल होता आपला शाकाहाराकडे. आपली शेतीप्रधान संस्कृती. आणि दुसरं म्हणजे आता तुला एक उदाहरण सांगते की समोसा. आता आपल्याला समोसा इतका कॉमन झालेला आहे की सिनेमा पाहताना समोसा नसेल तर आपल्याला सिनेमा पाहायला आनंद मिळत नाही. आणि आमच्या लहानपणी तर म्हणजे मला तरी असं कधी कधी वाटतं की आपण समोसा खायला सिनेमा बघायला जात होतो की काय असं. त्यामुळे समोसा हा मध्य आशियातनं भारतात आला. इसवी सन 10व्या शतकापासून समोशाचे उल्लेख आढळतात. पण ते कोणते तर त्याला आपण पट्टीचा समोसा म्हणतो, खिमा भरलेला पट्टीचा समोसा. त्याचं भारतातलं पहिलं वर्णन आढळतं ते इसवी सन 14व्या शतकामधलं इब्न बतूता नावाच्या एका प्रवाशाने केलेलं. इब्न बतूता नाव तरी लोकांना माहिती असतं. आणि त्याने म्हटलं त्याला तो नवीन वाटला होता पदार्थ. तो म्हणतो की तुगलकच्या मेजवानीमध्ये समूसक नावाचा हा पदार्थ होता. त्याच्यामध्ये बाहेरचं आवरण पिठापासून केलेलं असतं आणि आतमध्ये खिमा आणि सुके मेवे वगैरे भरून मग ते तुपात तळलेले असतात. हे असं त्याने वर्णन केलेलं आहे. मग हा खिम्याचा समोसा आता आपला पंजाबी समोसा झाला. कारण समोसा आला पण आपण त्याच्यामध्ये मग आपलं भारतीय सारण भरलं, भाज्या भरल्या असतील काही, आणि मग आपल्याकडे पराठ्याचं पीठ होतं. आणि मग त्या पराठ्याच्या पिठाचा वापर करून आपण आज ज्याला आपण पंजाबी समोसा म्हणतो तसा पंजाबी समोसा तयार झाला. मग त्याच्यामध्ये बटाटा केव्हा आला असेल तर त्याच्यामध्ये बटाटा आला असेल ते 20व्या शतकाच्या सुरुवातीलाच, कारण तोपर्यंत आपल्याला बटाटाही माहिती नव्हता. म्हणजे आज जे समीकरण झालेलं आहे की समोसा म्हणजे बटाट्याची भाजी, ते खूप नंतरच आहे. अच्छा, नाही का. आणि आज जो आपण समोसा म्हणतो, ज्याला आपण समोसा मानतो, तो पट्टीचा समोसा नाहीये, तो पंजाबी समोसा आहे. त्यामुळे हे इतकं त्याच्यामध्ये फरक होत गेले, बदल होत गेले, आपण आपल्या गरजेप्रमाणे ते केले. आणि आपल्याला महाराष्ट्रात देखील 17व्या शतकामध्ये समोसक माहिती असावा, कारण रामदास स्वामींची जी शिष्या होती वीणाबाई, हिने सीता स्वयंवर नावाचं एक काव्य लिहिलेलं आहे. त्यामध्ये रुखवताचं वर्णन करताना त्याच्या समूसक हा पदार्थ त्यांनी दिलाय.
आता याच्यामध्ये आपण थोडंसं तारतम्य वापरलं पाहिजे की तिने जो समोसाचा उल्लेख केलाय तो नक्कीच पट्टीचा खेम्याचा समोसा नसणार आहे, बरोबर. पण तो व्हेजिटेरियन समोसा असेल याबद्दल देखील शंका आहे. कदाचित तिला हा पदार्थ ऐकून माहिती असेल आणि मग संख्या, रुखवतामध्ये संख्येला खूप महत्व असतं ना वेगवेगळ्या पदार्थांची, त्यामुळे तिने त्यामध्ये तो ते नाव घातलं असेल. कारण हे सगळं आपल्याकडे लोकप्रिय व्हायला खूप वर्ष लागली, त्यामुळे असं टप्प्याटप्प्याने ते लोकप्रिय होत गेलं. सहजपणे लोकप्रिय झालं नाही. कारण टोमॅटोबद्दल तर माहितीच आहे सगळ्यांना, बटाट्याबद्दल देखील माहिती आहे की बटाटे नाही खायचे, ब्राह्मणांनी बटाटे खायचे नाही, कारण पुराणामध्ये बटाट्याचा उल्लेख नाहीये. पुराणामध्ये उल्लेख कसा असणार आहे जो बटाटा आपल्याला माहीतच नव्हता. त्यामुळे पण मग कालांतराने काही गरजेमुळे म्हणा किंवा मग असं वाटलं की नाही, मग आपल्याकडे कसं आहे की कंद आहे, मूळ आहे किंवा फळ म्हणायचं का, की याला भाजी काय आहे, त्याप्रमाणे एकदा वर्गीकरण केलं की मग ठीक आहे, मग हे बटाटा हे खोड आहे, मग ते चालतंय, मग ते उपवासाला पण चालणार आहे. अशा पद्धतीने मग आपण त्याचा आपल्या आहारामध्ये समावेश करून घेतला. आणि आता तर म्हणजे हमखास तुम्ही म्हणाला हो, हो. तसं की इव्हन पंचपक्वान्न म्हणजे पक्वान्नांच्या थाळीमध्ये किंवा जेवणाच्या याच्यात एक बटाट्याची भाजी असते नैवेद्याच्या थाळीत असते. नैवेद्याच्या थाळीमध्ये पिवळी भाजी म्हणून बटाट्याचीच असते, नाही का. पण मग मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याला आपण खोड म्हटलेलं आहे, ते चालण्यासारखं आहे ना. आणि बटाटा लोकप्रिय दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर झाला, कारण त्यावेळेला अन्नधान्याचा खूप तुटवडा होता आणि बटाटा कसं ना टिकतो. आणि बटाट्याचा एक सगळ्यात मोठा गुण म्हणजे की कशातही घातला तरी तो त्याच्यात मिसळून जातो. म्हणूनच मला आवडत हो. बटाटा. त्यामुळे आपल्याकडे बटाटा हा खूप तसा लोकप्रिय झाला. त्याचा एक आणि स्वस्तही, इतर भाज्यांच्या तुलनेने जरा स्वस्त आणि भरीला घालायला, म्हणजे मला तोच म्हणजे प्रॉब्लेम येतो बटाट्याचा की ह्याला स्वतःची अशी काही चवच नसते पण किंवा ती सगळ्यामध्ये मिसळून जाते, म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये. पण त्यात सुद्धा बटाट्याबद्दल बोलायचं झालं तर आता माझे वडील नॉर्थ इंडियन साईडला खूप वर्ष राहिलेले, त्यांचं असं म्हणणं आहे की तिकडे मिळणारा बटाटा हा खूप जास्त चविष्ट असतो, आपल्याकडे मिळणाऱ्या बटाट्याला काही फारशी चव नसते. असू शकतं, मातीचा गुण असतो, पाण्याचा गुण असतो आणि बटाट्याच्या पण खूप व्हरायटीज आहेत, कुठल्या वाणाचं आहे हे देखील असतं. त्यामुळे त्याप्रमाणे म्हणजे आणि प्रत्येकाचं कसं असतं ना की माझ्या लहानपणीची खाण्याची जी आठवण असते ती बेस्ट असते. अगदी. त्यामुळे मी जे खाल्लेलं आहे लहानपणी ते मला खूप अजूनही आठवतं आणि ते छान होतं. ते आणि आपल्या खूपशा खाण्यापिण्याच्या आठवणी आहेत ना, त्यातनं आपलं एक मत बनत असतं किंवा त्यातनं आपण एक विचार बनवतो की नाही हे चांगलं, ते चांगलं नाही वगैरे असं. आता हे जे मोगल लोक आपल्याकडे आले, तर आपल्याकडे ह्या ज्या मुघलाई वगैरे ग्रेव्ह्या खूप होतात, तर ते त्यांनी आणलंय का सगळं? नाही, हे आपलं आधुनिक शोध आहे. मुघलाई मुघलाई लखनवी, लबाबदार वगैरे असे खूप नावं असतात त्याला. नावं फक्त. पण तू जर बघितलंस ना तर अकबरच्या एका अगदी जवळच्या मित्राने, अबुल फजल नावाच्या त्याच्या मित्राने, त्याचा मंत्री देखील होता, त्याने आईने अकबरी हा ग्रंथ लिहिला आहे. त्याच्यामध्ये त्याने अकबरच्या राजवटीचं खूप विस्तृत वर्णन केलं आहे. तो स्वतः खूप चांगला खवय्या होता अबुल फजल. त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की तो जेव्हा जेवायला बसायचा तर एका बाजूला त्याचा मुलगा आणि दुसऱ्या बाजूला त्याचा खानसामा उभे राहायचे आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघत की आता हा काय रिॲक्शन देतोय, हे त्याला आवडतोय की नाही पदार्थ वगैरे असं. तर त्याने साहजिकच आहे, त्याला आवड असल्यामुळे त्याने आपल्या ग्रंथामध्ये अकबरच्या मुतपाक खाण्याबद्दल विस्तृतपणे लिहून ठेवलेलं आहे. अच्छा. आणि त्याने त्याच्या स्वयंपाकघरामध्ये कोणते पदार्थ होत असतील याची लिस्ट दिलेली आहे, नावं दिलेली आहे आणि प्रमाण दिलेलं आहे. तर त्या प्रमाणामध्ये प्रमाण जर तू बघितलंस तर त्याच्यामध्ये अगदी सौम्य मसाले आहेत. काळा मिरी आहे, लवंग, दालचिनी, जिरं, लाल तिखट असण्याचा प्रश्नच नाही, कारण तोपर्यंत मिरची इतकी प्रसिद्ध झाली नव्हती, आणि कांदा, टोमॅटोही नव्हता, कांदा बिंदा पण भरपूर नाही. अगदी सौम्य मसाले वापरून त्याने ते पदार्थ केले. कुठल्याही अँगलने ते पदार्थ मुघलाई नाहीत. म्हणजे आपण जे आज मुघलाई जे म्हणून म्हणतो खातो तसे नाहीयेत. अर्थात मध्य आशियामधून आलेले पदार्थांमध्ये काही वेळेला बदामचा वापर केला जात असे दाटपणा येण्यासाठी वगैरे, पण तोही खूप अगदी म्हणजे सदळ हाताने केलेला असा आढळत नाहीये. काही जण असं म्हणतात म्हणजे की नूरजहांने पहिल्यांदा टोमॅटोचा ग्रेव्हीसाठी वापर केला. बर. ही आख्यायिका आहे की तिला कोणीतरी टोमॅटोची करंडी भेट दिली, कारण तोपर्यंत पोर्चुगीज भारतात आलेले होते. पोर्चुगीजांनी टोमॅटो आणलेला होता आणि टोमॅटोची त्यांना भेट दिली तिला, आणि मग ती पण खूप बाई काय म्हणतात ना, इनोव्हेटिव्ह होती. त्यामुळे तिने त्यापासून ग्रेव्ही केली असं म्हणून मुघलाई
काय ग्रेव्हीची जननी म्हणून नूरजहांचं नाव घेतलं जातं, पण तेही मला तरी काही पटत नाही आहे. कारण ही जी ग्रेव्ही आहे ना, ही मला वाटतं आपल्याकडच्या ह्या रेस्टॉरंटवाल्यांनी इन्व्हेंट केलेली आहे. परत एकदा भर भर घालायला हां, म्हणून. आणि करून ठेवता येते ना, आणि मग वेगवेगळ्या डिशेससाठी वापरता येते ती. कारण कांदा टोमॅटोची ग्रेव्ही करून ठेवली की तुम्ही फक्त त्याच्यामध्ये काय घालायचंय, भाजी घालायची की मटण घालायचं की चिकन घालायचंय की फिश घालायची आहे असं, आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन. पण तुमची त्यांची बघ, कोल्हापुरी भाजी जरी असली ना, कोल्हापुरी व्हेज, तरी त्याची चव पण एक सारखीच आपण जसं वाटण करून ठेवतो थोडक्यात कांदा खोबऱ्याचं वगैरे, तसं ते त्यांनी केलेलं. म्हणजे कोल्हापुरीमध्ये कांदा लसूण मसाला असायला पाहिजे, तो तिथे नसतो. त्यामुळे ते त्यांनी इन्व्हेंट केलेलं एक काय म्हणतात बिझनेस गिमिक आहे त्यांची. कमर्शियली ते त्यांना वायबल होत आहे म्हणून त्यांनी केलेलं आहे. मुख्य म्हणजे मुघलाई आहार बघितलास किंवा मुख्य मुघलाई खाणं बघितलंस तर ते जे त्यांची पाककलेची पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये वेगळी चव आहे. त्याच्यात पर्शियाचा खूप प्रभाव आहे, इराणचा खूप प्रभाव आहे. शहाजहानच्या काळामध्ये लिहिलेला एक ग्रंथ आहे नुस्खा ए शहाजहानीमध्ये. त्याच्यामध्ये तुला खूप वेळेला म्हणजे तिखट पदार्थांमध्ये देखील साखर आणि लिंबाचा वगैरे खूप वापर आढळतो. म्हणजे आपल्याला वाटेल कसं लागत असेल ते, पण साखर, लिंबू, आंबट गोड चवी. पण मी तुम्हाला सांगू मोहसिनात, आमच्याकडे ना असं म्हणायचंय बरं का, परत एकदा आमच्याकडे हा एक शब्द आला, पण खूप तिखट पदार्थ असला ना तरी सुद्धा एवढीशी साखर घालतात. त्यांनी तो तिखटाचा जो स्वाद असतो तो म्हणजे वो उभर के आता है म्हणतात. तसं गोडामध्ये थोडंसं तरी मीठ आपण घालतो, त्यामुळे ते गोडपणा वाटतं. त्यामुळे त्याच्यामध्ये ती चव दिसते आपल्याला की थोडंसं पर्शियाकडनं आलेलं त्यांचं, किंवा आश नावाचं त्यांची जी पद्धत आहे करायची, किंवा पर्शियामध्ये ना खूप असं ज्याला आपण काय म्हणतो थोडंसं असं आठवल सारखं पेस्टी असं जे असतं ना तसं खाण्याची खूप पद्धत आहे. त्याच्या रेसिपीज आपल्याला त्याच्यामध्ये आढळतात. त्यामुळे ते जर बघितल्या त्या रेसिपीज जर बघितल्यास तर त्याचं आणि आज आपण ज्याला मुघलाई म्हणतो त्याच्यात कुठेही साम्य आढळत नाही. तसंच चायनीजचंही असेल. इंडो चायनीज तर वेगळंच आहे पूर्णपणे, आणि त्याच्यातल्या त्यात आपल्याला शेजवान जास्त जवळचं, कारण जर झणझणीत असतं म्हणून. जोपर्यंत शेजवान आलं नव्हतं तोपर्यंत चायनीज एवढं लोकप्रियही झालं नव्हतं. त्यामुळे तेही एक आहे आपल्या चवीला. पण तुम्ही जे आता म्हणालात की असं त्या मुदपाक खाण्याचं वर्णन केलेलं होतं, तसं आपल्या म्हणजे भारतातल्या राजांच्या सुद्धा मुदपाक खाण्यांची वर्णनं आहेत. हो, आहेत ना. मुदपाक खाण्यांच्या वर्णनांपेक्षा ना त्यांच्या रेसिपीज बद्दल वगैरेचं पण एक सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ की ज्याला आपण म्हणू की ज्याच्यामध्ये आपला दख्खनेकडच्या राज्यकर्त्यांचा आहार कसा असला पाहिजे, त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये काय शिजत असलं पाहिजे, त्याच्यावरचं म्हणजे की सोमेश्वर, तिसरा सोमेश्वर जो चालुक्य राजा होता, त्याचा अभिलाषार्थ चिंतामणी नावाचा जो ग्रंथ आहे, जो जास्त मानसोल्लास या नावाने ओळखला जातो, त्याच्यामध्ये त्याने ना वेगवेगळे भोग दिले आहेत. आपण अष्टभोग मानतो ना, त्याच्यामध्ये एक अन्नभोग आहे, आणि त्या अन्नभोगाच्या प्रकरणामध्ये त्याने वर्णन केलेलं आहे. सगळे पदार्थ काही म्हणजे त्याच्याकडे शिजत असले पाहिजे, त्याच्या मुदपाक खाण्यामध्ये ते शिजत असले पाहिजे. त्याच्यामध्ये वेगवेगळे, तो क्षत्रिय होता त्यामुळे मांसाहारी पदार्थांची रेलचेल आहे, शाकाहारी पदार्थ तुरळक आहेत. आणि मग मांसाहारी पदार्थामध्ये रानडुकरापासनं ते शेतातल्या उंदरापर्यंत व्हरायटी आहे. आपण अगदी आज म्हणतो की काय, पण ते तेव्हा खात होते. आणि मग रानडुक्कर असेल तर तो कसा कापायचा, त्याचं कातडी कशी काढायची, बापरे, त्याचे म्हणजे मग त्याचे तुकडे कसे करायचे, बापरे, म्हणजे वेगवेगळ्या आकाराचे तुकडे केले जायचे आणि त्या नावाने तो पदार्थ ओळखला जायचा. त्यामुळे इतकं डिटेल वर्णन त्याने केलेलं आहे, आणि म्हणजे ते खूप इंटरेस्टिंग वाटतं वाचायला देखील. आणि मग त्याच्यामधनं आपल्याला कळतं की त्यावेळेच्या लोकांच्या आहारामध्ये हे पदार्थ असले पाहिजे, नाही का. आपण म्हणतो ना की आपल्याकडचं आपला शाकाहार खूप समृद्ध आहे, आपला मांसाहार देखील तेवढा समृद्ध आहे, हे त्यावरून आपल्याला लक्षात येतं. आणि खूप छान वर्णन आहे, वाचण्यासारखं आहे ते. पाणी देखील पानीय भोग म्हणून पण आहे, आणि मग तांबूल भोग आहे, म्हणजे विडा कसा खायचा ते देखील आहे. म्हणजे हे सगळं, म्हणजे मला इथे काय सांगायचं आहे की आपले जे पूर्वज होते ते ह्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेत होते, आनंदाने आस्वाद घेत होते, ते भोगत होते ते. त्यामुळे हे जे हे आहेत ना ते आस्वाद घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे. त्याला लगेच आपण ना छे हे काय असं नाही म्हणता कामा. ते रानडुक्कर किंवा
जो रानात हे शेतातला उंदीर वगैरे आहे ते त्या लोकांना आवडत असेल खायला. आपण आजच्या काळातनं त्याच्याकडे बघून जजमेंट नाही केलं पाहिजे. नाही, आणि ते कसं होतं की त्या त्या काळात उपलब्ध काय आहे हो हे पण आहे ना. म्हणजे हो. आत्तासारखं आता आपण ग्लोबल सिटीजन झालो आहोत, आपल्याला परदेशातल्या असंख्य गोष्टी आपल्याकडे यायला लागल्या, तेव्हा कदाचित नसतील. पण हे थोडंसं कदाचित कॉन्ट्रोवर्शियल होऊ शकेल, पण त्या त्या ज्ञातीप्रमाणे सुद्धा अन्नधान्य किंवा खाण्याच्या हो. पद्धती खूप बदलत गेल्या. ते म्हणजे तर- आता मी नेहमी हा विचार करते की मला मासे खायला खूप आवडतात आणि मी गोडबोले आहे, रानडे आहे. पण आता कधीतरी कोकणात राहणाऱ्या माझ्या काहीतरी पूर्वजांनी पूर्वी कधीतरी काही पिढ्यांच्या आधी कदाचित मासे खाल्लेही असतील, मला माहिती नाहीये. पण आता सरसकट नाही खात माझ्या ज्ञातीतले लोक, किंवा खाऊ नये असं मधल्या काळात तरी खूपच होतं. पण ते राहायचे कोकणात, तिथे जर मासे आणि तेच अन्न असेल तर मग त्यांनी दुसरं काय खाल्लं असेल असा मला एक प्रश्न पडतो. मला माझा त्याचा अभ्यास नाही, पण त्या त्या भागात राहणाऱ्या लोकांना जर पर्याय नसतील दुसरे काही, तर कदाचित पूर्वीच्या काळी त्यांनी हे सगळं केलं असेल. सगळ्यांनीच खाल्लंच असेल सगळं. त्यावेळेला जे म्हणजे अगदी आदिमानव पूर्वजांपासून जर आपण ट्रेस करायचं बघितलं तर पहिल्यांदा ते शिकार करत होते ना. त्यांना तेव्हा शिकारीचंच अन्न उपलब्ध होतं. आणि मग शिकारीमध्ये जे काही मिळेल शिकार ती ना. असं ते म्हणू शकणार मी कोंबडीच खाणार आहे किंवा मी मेंढीच खाणार आहे असं नाही म्हणू शकत होते ना. मग त्याच्यानंतर ते शेती करू लागले. मग शेतीमध्ये त्यांना धान्य उपलब्ध झालं, तरी पण संमिश्र आहार राहिलाच असेल ना. त्यामुळे आहार हा मूलतः पहिल्यांदा तुम्हाला काय उपलब्ध होतं, तुमच्या पर्यावरणाने तुम्हाला काय दिलेलं आहे त्यातनं ठरत असतो. तो पाया असतो. आणि मग तो पाया आहे त्याच्यावरती मग धर्म, समाज, इतर उपलब्ध गोष्टी ह्याचा त्याच्यामध्ये समावेश होतो. म्हणजे आता कोकणातले जे लोक आहेत त्यांना त्यांचं म्हणजे त्या काय म्हणतात ते नारळ, तांदूळ आणि मासे हे मुख्य घटक आहेत ना. त्यातनं मग वेगवेगळे पदार्थ बनले जातात. आता खूप काही काही त्यांना उपलब्ध होतं, पण तेव्हा उपलब्ध नव्हतं ना. त्यामुळे तशाने खाद्यसंस्कृती विकसित होत असते. त्यामुळे एखादा समाज अमकं खातो म्हणून त्याच्याकडे थोड्याशा गौण भावनेने बघणं हे चुकीचं आहे. तुम्ही त्याला काय उपलब्ध करून दिलेलं आहे? तुम्ही त्याला सांगितलं की तू हे खायचं नाहीयेस, याच्यावरती फक्त आमचाच अधिकार आहे, तर तुम्ही त्याच्या खाण्यापिण्याच्याकडे हीन भावनेने पाहू शकत नाही ना. त्यामुळे हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की जो जे वांछिल तो ते खावं. त्याला ज्याला जे आवडतं ते त्याने खावं. जोपर्यंत तो दुसऱ्यांना काही म्हणजे इजा करत नाहीये तोपर्यंत त्याने काही खाल्लं काय खाल्लं नाही यामध्ये इतरांनी काही बोलायची तशी आवश्यकता नाही. पण सध्या आपल्याकडे कसं होतंय ना की तुम्ही काय खाणार हे मीच ठरवणार आहे, तुम्ही काय खायचं नाही हे मीच ठरवणार आहे. हे मला वैयक्तिकरित्या खूप चुकीचं वाटतं. अगदी म्हणजे कोणी काय खायचं हा त्यांना ठरवू दे. ते आवडेल ते खातील, नाही आवडलं तर नाही खातील. त्यामुळे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आहाराला आपण खूपच ना असं एक राजकीय असं वळण दिलेलं आहे. ते जरा मला वाटतं चुकीचं झालेलं आहे. तसं होता कामा नये. त्यामुळे मला वाटतं की पॉडकास्ट बघून जर कोणी त्याच्यावरती विचार केला तरी खूप झालं. मोहसिनाताई, तुम्ही कोकणातल्या मूळच्या कोकणी मुस्लिम, हो, मला तुमच्या पार्श्वभूमीविषयी आणि तुमच्या घरातल्या खाद्यसंस्कृतीविषयी जाणून घ्यायचंय, कारण ती माझ्यापेक्षा खूप वेगळी आहे आणि म्हणून मला. नाही तुझ्यापेक्षा खूप वेगळी नाहीये. अच्छा, हा एक गैरसमज आहे आपल्याकडे. असं म्हटलं म्हणजे असा एक सर्वसाधारण समज आहे की ख्रिश्चन आणि मुस्लिम म्हणजे ते मांसाहार करतात म्हणजे ते रोज मांसाहारच करतात. तसं नाही आहे. महाराष्ट्रातले काय किंवा भारतातली त्या प्रदेशातले जे ख्रिश्चन किंवा मुस्लिम असतील तर ते त्यांची खाद्यसंस्कृती स्थानिक खाद्यसंस्कृतीसारखी आहे. आम्ही कोण आहोत तर आम्ही मध्य आशियामधनं आलेल्या अरब व्यापारी किंवा इराणी व्यापारी यांचे म्हणजे यांचे काय म्हणतात वंशज आहोत. त्यांनी इकडच्या स्त्रियांबरोबर लग्न केली आणि त्यांची इकडे फॅमिली आली. काही जण इथे स्थायिक झाले. त्यामुळे आमच्या आहारावरती दोन्हींचा प्रभाव आढळतो. पण रोजचा जो आहार आहे ना तो रोजचा आहार हा स्थानिकच आहे. म्हणजे रोज म्हणजे आमच्या शेजारी असलेल्या हिंदू कुटुंबामध्ये जे पदार्थ शिजतात तेच आमच्याकडे होतात. म्हणजे आमटी, भात, भाजी, पोळी, भाकरी हेच होतं.
मग त्याच्यामध्ये फरक कुठे होत असेल तर फरक मसाल्यांमध्ये होत असेल तर, किंवा कोणते मसाले जास्त वापरले जातात किंवा नारळाचा वापर कसा केला जातो याचाच एवढा थोडाफार फरक असेल तर, बाकी काही जास्त फरक नाही. मांसाहारामध्ये थोडा फरक असू शकतो, कारण मांसाहारामध्ये मध्य आशियाचा एक प्रभाव असू शकतो किंवा इथल्या मुस्लिम राज्यकर्त्यांबरोबर आलेल्यांचा देखील प्रभाव असू शकतो. त्यामुळे आमच्याकडे कोरमा होतो किंवा आमच्याकडे मटणाचं वगैरे सालन म्हणतो ते सालन होतं, बिर्याणी होते, पुलाव होतात, हे तिकडचं आहे. आणि जास्त करून सणासुदीला जेव्हा हे पदार्थ केले जातात की आमच्या पुन्हा ह्याच्यामध्ये कसं आहे की मूळ हे आहे त्याच्यामध्ये धर्माचं देखील येतं की काय खायचं काय नाही खायचं. त्यामुळे हलाल हराम मकरू हे देखील पाळलं जातं. पण मग तो इस्लाम धर्माचा प्रभाव आहे. पण स्थानिक बाकीचं जे अन्न आहे ते इतरांप्रमाणेच आहे. त्यामुळे तुला एक खूप साम्य दिसेल आपल्या पदार्थांमध्ये. म्हणजे गोड पदार्थांचं मी काही उदाहरण तुला देईल की आपल्याकडे घावन केलं जातं, गोड घावन देखील केलं जातं. सारणाचे घावन असतात ते आमच्याकडे केले जातात. साधे घावन असतात ते नारळाच्या दुधामध्ये खाल्ले जातात, ते आमच्याकडे केले जातात. शिरवळ्या असतात ते आमच्याकडे केले जातात. म्हणजे शेव केली जाते ना तांदळाच्या पिठाची आणि मग नारळाच्या दुधामध्ये गुळात ती खाल्ली जाते, ती आमच्याकडे अवघड असतं करायला. म्हणजे शेवही करायला अवघड असते. ही शेव वेगळी असते. ही म्हणजे तांदळाचं पिठाची उकड काढून मोदक हा कोकणातला एक अगदी आवडीचा विषय. आमच्याकडे मोदक सदृश्य आकार नाही मोदकाचा, पण मोदकाचं बाकी सगळं म्हणजे आवरण तांदळाच्या पिठाचं, सारण नारळ आणि गुळाचं, आकार करंजीचा. अच्छा, केलं. त्याला काय म्हणतात? कानवला म्हणतात त्याला. कानवला म्हणतात. आणि सीकेपीन मध्ये पण करतात. सीकेपी मध्ये मैद्याच्या ह्याचं करतात ते. दिवाळीचा कानवला वेगळा, ह्याला कानवला म्हणतात किंवा शेंगोळे पण म्हटले जातात. पण याचं हे कसं आहे ना की मोदकाचा आकार हा गणपतीशी संबंधित आहे. तिथे धार्मिक गोष्ट आहे त्यामुळे तो आकार आम्ही घेतला नाही, पण मूळ चव आहे ना ती विसरलेलं नाही. आणि गंमत म्हणजे की आमच्याकडे ना म्हणजे पूर्वज वारले आहेत त्यांच्या स्मरणार्थ एक दिवस असतो, त्या दिवशी हा पदार्थ केला जातो. म्हणजे ती परंपरेने आलेला आहे, तो पदार्थ केला जातो. सांदण कोकणातल्या सगळ्यांकडे सांदण होतात. म्हणजे ख्रिश्चनांकडे देखील होतात सांदण म्हणून, किंवा आपल्याकडे म्हणजे हिंदूंमध्ये फणसाच्या पासून केले जातात किंवा आंब्याच्या रसाचे सांदण केले जातात. आमच्याकडे देखील सांदण केले जातात. आमचे सांदण वेगळे कसे तर आमच्या सांदणामध्ये कुठल्याही फळाचा रस जात नाही, फक्त नारळाचं दूध जातं. आणि करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. तांदळाचा रवा शिजवून घेतला जातो, त्याची पेस्ट केली जाते, ते तांदळाच्या पिठामध्ये घातली जाते, नारळाचं दूध घातलं जातं, साखर घातली जातं आणि एक सरबरीत त्याचं मिश्रण केलं जातं आणि मग ते आंबवायला ठेवलं जातं. अच्छा. आणि पूर्वी मला वाटतं घरीच ईस्ट केलं जात असेल. ख्रिश्चनांमध्ये ना आंबवताना ना ताडी घातली जाते, पण ताडी आम्हाला वर्ज्य, त्यामुळे आम्ही ताडी नाही घालू शकत. मग आम्ही काय करतो तर ईस्ट घालतो. तर पूर्वी म्हणजे जेव्हा ईस्ट सहजपणे उपलब्ध नसेल त्यावेळेला घरगुती ईस्ट तयार करून घातलं जात असेल. माझी आजी काय करायची तर ती पाववाले यायचे ना तेव्हा दारात पाववाले यायचे, त्यांना आदल्या दिवशी सांगून ठेवायची की ईस्ट घेऊन ये. तो बाटलीतनं ताजं ईस्ट खमीर घेऊन यायचा आणि ते आजी वापरायची आणि त्यातनं सांधण केलं जातं. आणि आमच्याकडे सांधण ईदला करण्याची पद्धत आहे. कोणी महत्वाचे पाहुणे आले येतात तेव्हा, म्हणजे जावई जेव्हा पहिल्यांदा जेवायला येतो त्यावेळेला सांधण केलं जातं. कारण सांधणाचा एक अर्थ असा होतो की स्नेह वाढवणारा, सांधणारा. आणि जावई म्हणजे लग्न समारंभ किंवा लग्न म्हणजे दोन घराण्यांना बांधणारा ना, सांधणारा म्हणून त्यावेळेला सांधण केलं जातं. आणि त्याच्यामध्ये पण कलात्मक दृष्टिकोन कसा तर साचा बदामाच्या आकाराचा साचा असतो, त्याच्यामध्ये सांधण केलं जातं आणि त्याच्यावरती केशर शिंपडलं जातं, ते खास जावयासाठी. त्यामुळे हे पदार्थ केले जातात. म्हणजे दोन्ही समाजामध्ये म्हणजे हिंदूंमध्ये देखील किंवा ख्रिश्चन समाजामध्ये देखील केले जातात. त्यामुळे हे कॉमन आहे तिथल्या लोकांमध्ये, तिथे उपलब्ध होतं, केलं जात होतं. धर्म बदलला तरी परंपरा नाही बदलली, खाण्यापिण्याची परंपरा बदलली नाही, त्याला फक्त एक वेगळी धार्मिक चौकट मिळाली. त्यामुळे शेवया तर आहेतच आहेत. आमच्याकडे देखील वळीवटाचा एक प्रकार केला जातो, त्याला सरवले असं म्हणतात. सरवले हे अगदी अंगठी अगदी एवढूसं गोलाकार असतं, करण्याच्यासाठी ते काडीवरती असं ते गुंडाळून केलं जातात सरवले म्हणून. ते मुलीला लग्नात दिले जातात, रुखवतात मांडले जातात. काचेच्या पारदर्शक बाटल्यांमध्ये रंगबिरंगी हे सरवले गुलाबी रंगात, पिवळ्या रंगात, हिरव्या रंगात दिले जातात.
आता ह्याच्या मागे प्रॅक्टिकल कारण असू शकतं की मुलगी सासरी गेल्यानंतर जर तिच्याकडे कधी अचानक पै पाहुणे आले तर तिला पटकन ह्याचा शिरा करून देता येईल. त्याचा आम्ही शिरा करतो, बरं. चिकनमध्ये पण घालतो. आता आणि आम्ही जेव्हा शिरा करतो ना, म्हणजे कसं वेगळे पण कुठे येतं ते सांगते. तर शिरा करताना शिरा केल्यावरती त्याच्यावरती अख्खं एक अंड फोडून घातलं जातं. हो हो, शिऱ्यावर शिरा होत असताना शिरा झाला सरवल्यांचा हा, हा, सरवल्यांचं, बाकीचा हा, नाही, हा. हा. आणि मग त्याच्यावरती अंड घातलं जातं, ते अंड शिजवलं जातं आणि ते तसं पेश केलं जातं. तर माझा एक अंदाज आहे की आम्ही म्हणजे आम्ही काय म्हणताय ना, प्रवास खूप म्हणजे सी फेरर्स होतो. त्यामुळे प्रवासाच्या निमित्ताने ठिकठिकाणी जायचो, चीनमध्ये देखील जात असणार आहोत. आणि मग ते चॉपसुईवरती हा. अंड फोडतात ना, तिकडनं कदाचित ती संकल्पना आली असावी, हा माझा अंदाज आहे, खात्रीने नाही सांगता येणार, पण ती तशी पद्धत आहे. त्यामुळे हे खूप साम्य आहे आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये आणि विविधता देखील आहे, वेगळे पण देखील आहे. त्यामुळे असे गैरसमज जे आहेत ना ते दूर झाले पाहिजेत की अमक्याचा आहार म्हणजे असाच असला पाहिजे किंवा तमक्याचा आहार तसाच असला पाहिजे, असं नाहीये, होता कामा ते नये. काय होतं आता आपल्याकडे ते म्हणतात ना, कानडीने केला मराठी भ्रतार, हो. पण वेळेला दोघांमधनं विस्तव जात नसतो, तसं येते की म्हणजे म्हटलं तर सगळं जवळपासच आहे, पण तरी सुद्धा त्याच्यात खूपच रेघा मारलेल्या आहेत की आमच्याकडे असं होत नाही, पण तुमच्याकडे तसं होत कानडीने नाही. केल्या मराठी प्रथामुळे ना खाद्यपदार्थांची आदान प्रदान झालेली आहे ना, ते खूप म्हणजे ते खूप महत्वाचं आहे. कोणी वेगळे पदार्थ इथे आले, इकडचे पदार्थ तिकडे गेले, मग आमच्याकडे असं करतात, मग करून बघ बाई असं म्हणून ते नवीन पदार्थ येऊ शकतात. मॅम, आता मला ना प्रश्न असा पडतो की आपल्या आजूबाजूला सुद्धा बारीक 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 ज्या पोटजाती ज्याला आपण म्हणतो, किंवा त्याच्यात सुद्धा ना खूप वेगळे वेगळे प्रकार असतात. म्हणजे पोटजाती सुद्धा सोडून देऊया आपण, पण म्हणजे आता पाठारे प्रभूंकडे सगळ्यात काहीतरी एक नॉनव्हेज प्रकार असतोच. म्हणजे ते वांग्याच्या भाजीमध्ये सुकट घालतील, ते तर बरेच ठिकाणी. आता ह्या सगळ्यामध्ये मी बऱ्यापैकी जातींची नावं घेते आहे, कदाचित ते ऐकणाऱ्यांना खटकू शकतं, पण मला मुद्दा असा मांडायचा आहे की वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पदार्थ जे केले जातात, तर मला त्याच्याविषयी थोडंसं सांगा ना. की आता हे पाठारे प्रभूंकडे गंमतशीर गोष्ट म्हणजे ते भेंडीची भाजी अशी रचतात आणि त्याच्यावरती अंडी सोडतात आणि मग ती शिजवतात. तर आता आमच्याकडे म्हणजे चिंचगुळाची भेंडी वगैरे अशी आम्ही भेंडीची भाजी म्हणजे एकदम पुचकट अशी मानली जाते, त्याच्यावरती अंडी म्हणजे अंडी फुकट गेल्यासारखं कोणाला वाटू शकतं, किंवा भेंडी, दोन्ही म्हणजे कुठनं पाहता त्याप्रमाणे. पण हे कसं सुरू झालं असेल त्यांच्याकडे? पहिलं ना, एक म्हणजे की आपण जेव्हा ज्ञातींबद्दल बोलतो त्यावेळी आता पुन्हा ज्ञातींची नावं नाही घ्यायची किंवा असं जातीय, पण दुर्गाबाईंनी खूप छान वाक्य म्हटलेलं आहे की ते म्हणतात की खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये तर जाती टिकल्याच पाहिजेत, कारण अनेक ज्ञातींची स्वतःची अशी वैशिष्ट्यपूर्ण खाद्य संस्कृती आहे आणि ती त्यांच्या प्रोफेशनमुळे निर्माण झालेली आहे किंवा ते ज्या समाजातनं येतात त्यातनं निर्माण झालेली आहे आणि हे टिकलं पाहिजे आणि सुदैवाने ते टिकतही आहे आता. तर तू जे म्हणालीस ना पाठारे प्रभूंचं, तर मला असं एक वाटतं की पाठारे प्रभू गुजरातमधनं महाराष्ट्रात आले राजा बिंब बरोबर बऱ्याच शतकांपूर्वी. तर पारशांमध्ये देखील हा पदार्थ केला जातो की वेगवेगळ्या भाज्यांमध्ये अंड घातलं जातं, अकुरी म्हणतात त्याला, ते स्क्रॅम्बल करतात त्याच्यामध्ये, त्यातनं हे आलं असलं पाहिजे, हा एक मुद्दा. दुसरं म्हणजे ना, शाक्षुका म्हणून एक पदार्थ आहे, आता खूप सध्या खूप गाजतो. त्याच्यामध्ये ना कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही केली जाते आणि त्याच्या बेसवर तो बेस असतो आणि त्याच्यावरती अंड ठेवलं जातं किंवा अंड फोडलं जातं. हा टर्की हा पुन्हा पर्शियामधनं, मध्य आशियामधनं आलेला पदार्थ आहे आणि अनेक ठिकाणी मध्य आशियामध्ये तो ब्रेकफास्ट आयटम आहे की त्यांच्याकडचे जे ब्रेड्स असतात किंवा नान वगैरे असतात त्याच्याबरोबर तो खाल्ला जातो. कदाचित त्यातनं देखील तो इथे आला असला पाहिजे, कारण मगाशी तुला मी जे शहाजहानच्या पाककलेचं पुस्तक सांगितलं त्याच्यामध्ये ही रेसिपी आहे. त्यामुळे त्या दोन्हीकडनं कुठनं तरी हा पदार्थ त्यांच्या आहारात आला असला पाहिजे. आणि हे जे बहुजन समाज आहे त्यांच्याकडे मांसाहार मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो, त्यामुळे ते भाज्यांमधनं किंवा ह्याच्यामधनं ते घालण्याची ती पद्धत परंपरा त्यांच्यामध्ये आली असली पाहिजे आणि ती चालत राहिलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ सिकेपॅनमध्ये पोह्यांमध्ये सोडे घातले जातात, सोड्याचे पोहे तिकडची म्हणजे डेलिकसी मानलं जातं असं, त्यामुळे ते अगदी ते केलं जातं. त्यामुळे हे असं वेगवेगळ्या ज्ञातींचं येतच. आणि आता मला खूप एक गोष्ट आवडती आहे आणि ते म्हणजे की वेगवेगळ्या ज्ञाती आता आपली आहारशैली आणि खाद्य संस्कृती लोकांपुढे आणायला लागले.
आता पहिलं पाककलेचं बाईंनी लिहिलेलं पुस्तक, स्त्री म्हणजे बाई नाही म्हणता येणार, पण पहिलं जे खूप प्रसिद्ध झालं ते पुस्तक म्हणजे पाठारे प्रभू कम्युनिटीचंच होतं ना, गृहिणी मित्र किंवा 1000 पाककृती, लक्ष्मीबाई धुरंधरचं. ते पाठारे प्रभू समाजाच्या पाककलेवरचं पुस्तक आहे. इतरही त्याच्यामध्ये रेसिपीज आहेत, पण ते मुख्यतः पाठारे प्रभूचं आहे. त्याच्यानंतर खूप वर्षांनी मग आपल्याला मध्ये मध्ये पुस्तकं आहेत, मग रुचिरा दिसतं की ज्याला आपण ब्राह्मणी म्हणू अशा पद्धतीचं. आणि त्याला तेव्हा ब्राह्मणी असं म्हटलं जात नव्हतं, आपण आता म्हटलं जातं. आता ब्राह्मणी स्वयंपाक नावाचं देखील एक पुस्तक आहे, किंवा आगरी कोळी समाजावरची त्यांची पाककलेची पुस्तकं आहेत, CKP समाजाच्या पाककलेची पुस्तकं आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यांच्या किंवा दैवज्ञ ब्राह्मणांचं आहे, उमा अमृतेंनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्यामुळे ह्या पुस्तकांमुळे काय होतं माहिती ना, की इतरांना ना त्यांची खाद्यसंस्कृती कशी आहे हे बघता येते, पदार्थ बनवून देखील बघता येऊ शकतं. आणि ह्याच्यामधलं माझं सगळ्यात आवडतं पुस्तक आहे ते म्हणजे शरदिनी डहाणूकर, डॉक्टर शरदिनी डहाणूकरांनी लिहिलेलं पांचाळीची थाळी. त्या स्वतः सारस्वत ब्राह्मण होत्या आणि त्यांचं लग्न विश्वकर्मा कम्युनिटीमध्ये झालेलं होतं ते. तर त्यांनी जे पुस्तक लिहिलं आहे ना पाचकळशी समाजावरचं, किंवा त्याच्यामध्ये त्यांनी सगळी परंपरा दिलेली आहे. आणि हे पुस्तक मला वाटतं ना वस्तुपाठ आहे की कम्युनिटी किंवा जातीच्या पाककलेची पुस्तकं कशी लिहिली जातात. आणि याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ओकेजनला, वेगवेगळ्या वेळेला काय केलं जायचं, गाणी कुठली म्हटली जायची, आणि त्यांच्या समाजावरती देखील गुजरातचा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्या त्या भाषेतली थोडंसं गुजराती शब्द असलेली वगैरे अशी ती गाणी वगैरे खूप इंटरेस्टिंग वाटतं वाचायला. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी त्या रेसिपीज दिलेल्या आहेत. पण हे खरंच किती सुंदर आहे, म्हणजे खरंच आपल्याला एक त्या संपूर्ण समाजाविषयीची माहिती मिळते त्यातून. एक तर तुम्ही त्या समाजामध्ये जन्मला पाहिजे, नाही तर तुमची कोणाची तरी ओळख असली पाहिजे, तरच तुम्ही तिथपर्यंत त्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत जाऊन पोहोचू शकता. ही पुस्तकं ना मधला मार्ग आहेत असं मला वाटतं. आणि त्यांनी एक खूप चांगलं ऑब्झर्वेशन केलं आणि ते मला पटलं देखील, की ते म्हणलं की आम्ही मसाले करताना मसाल्यांमध्ये गहू किंवा चण्याची डाळ वगैरे घालतो. आता ह्याचं कारण काय, इतर अनेक समाजांमध्ये मसाला करताना हे घातलं जात नाही. तर ते असं म्हणतात की आमचा समाज हा बिझनेसमॅन आहे, म्हणजे बिझनेस करणारा प्रोफेशनल आहे. त्यामुळे अनेक वेळेला क्लायंट्स किंवा बिझनेस असोसिएट अचानकपणे घरी जेवायला वगैरे आणले जायचे. मग अशा वेळेला वाटणा घाटणाचा कुठे स्वयंपाक करत बसणार. मग त्यावेळेला हा मसाला वापरून एक थिकनेस मिळतो ना ग्रेव्हीला. आता जर मसाल्यामध्ये गव्हाचं बरोबर तर थिकनेस मिळतो ग्रेव्हीला आणि तो पदार्थ बनतो. त्यामुळे त्यातनं ही पद्धत आली असली पाहिजे. म्हणजे प्रोफेशन कुठलं आहे तुमचं, त्या गरजेनुसार तुम्ही ते पदार्थ बनवतात का, हे देखील एक खूप इंटरेस्टिंग अभ्यासाचा विषय असू शकतो. की वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळे पदार्थ कसे बनतात आणि ते तसे का बनतात. आता आमच्या घरी मसाला बनतो, आम्ही पीठ म्हणजे काही ठिकाणी घालतात, पण काही ठिकाणी आम्ही ग्रेव्ही करताना किंवा सालन ज्याला म्हणतो आम्ही त्याच्याकरता त्यावेळेला आम्ही त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ लावतो दाटपणासाठी. दरवेळेला नारळ नसतो. त्यामुळे हे जे अगदी सूक्ष्म गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला त्या समाजामधल्या लोकांकडनंच कळतात. बरोबर. हो, तर इतरांकडनं म्हणजे ते सहजपणे उपलब्ध असलेली माहिती नाही. त्यामुळे आता ही अशी पुस्तकं लिहिली गेली आहेत ना, ती मला खूप आवडतात. माझ्याकडे खूप पुस्तकं आहेत अशी की ज्याच्यामध्ये वेगवेगळे समूह जे आहेत किंवा ज्ञाती आहेत त्यांच्या पाककलेची पुस्तकं. मग त्यातनं काही काही शब्द, एखाद्या समाजामध्ये एखादा विशिष्ट शब्दच वापरला जातो, किंवा बिरडं कोण म्हणतं, डाळिंब्याची उसळ कोण म्हणतं, यातनं देखील तुम्हाला कळतं ना की हे कुठल्या बॅकग्राऊंड मधून आलेले आहेत. आमच्याकडे डाळिंब्याची उसळ, आमच्याकडे बिरडं, म्हणजे सगळ्यांकडे आम्ही बिरडं म्हणतो. किती वेळा आमच्याकडे तुमच्याकडे असं आपण बोलतोय. म्हणजे एरवी हे शब्द बोलताना सुद्धा हल्ली असं होतं की योग्य नाहीये बरं का, आपण सगळे एकसारखे आहोत वगैरे वगैरे. पण मी मगाशी सुरुवातीलाच म्हणाले तसं की समहाव खाणं ही एक गोष्ट अशी आहे. आणि खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की आमचं आणि तुमचं असलं पाहिजे, कारण त्यामधनं ती विविधता आहे ती टिकवली जाऊ शकते आणि किंबहुना देवाणघेवाणही होऊ शकते. त्यामुळे हे मला तरी वाटतं की दुर्गाबाईंच्या बरोबर त्या खूपच श्रेष्ठ होत्या. त्यांच्या ह्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे की खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये जातींची ज्ञातींची जी वैविधता आहे ती टिकवली गेली पाहिजे. सरसकट सगळ्यांनी एकाच प्रकारचा स्वयंपाक करायला सुरुवात केली तर त्यात काही मजा नाही. अगदी खरं. त्यामुळे हे टिकलं पाहिजे आणि ह्याचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे. आणि ते होतही आहे. म्हणजे पुस्तकं तर आहेत, पण सगळेजण काही पुस्तकं विकत घेत नाहीत. मग अशा वेळेला
सोशल मीडियावरती खूप shows नाही, आणि असतात. मला तर हल्ली असं वाटतं की हे जे वेगवेगळ्या ठिकाणी हल्ली व्हिडिओज होतात ना, हो. रेसिपीजचे वगैरे, ही फार चांगली गोष्ट आहे. मला तर तो ना म्हणजे एक डॉक्युमेंटेशन हा म्हणजे मला आता ऐतिहासिक ठेवा वाटतो हो, की म्हणजे तुम्हा- आता परवा कुठेतरी त्या आदिती राव हैदरीनी एक खागिना नावाचा पदार्थ हा, केला होता. खगीना. तो भयंकर आता सगळीकडे हो, हो, हो. फेमस झाला, आणि आम्ही सुद्धा तो कित्येकदा घरी ब्रेकफास्टला वगैरे आता, करायला हा, लागलो. तो हैदराबादी हा, खगीना. मग कोणीतरी परवा दीपिका पदुकोणनी कुठेतरी एमा दाक्षी नावाचा एक भूतांचा पदार्थ दाखवला की लगेच आम्ही तो घरी करून बघतो. हा. की करून बघितलं जातं ना. हो. तुम्ही म्हणाला तसं माहितीच होत नाही, अदरवाईज आपल्या ठराविक पदार्थांच्या पलीकडे आपण जाऊच शकत हम्म. नाही. त्यामुळे आता हे सोशल मीडियावरती जे लोक पोस्ट घालतात किंवा दाखवतात कृती करताना, हम्म. तर ती त्यांच्या घरातली एक वैशिष्ट्यपूर्ण असते हो, ना, हो. त्यांच्या नातीची ती वैशिष्ट्यपूर्ण असते. हो. त्यामुळे ते इतरांना सहज बघता येते आणि बनवता देखील येऊ शकते. हो. त्यामुळे आतापर्यंत जे पदार्थ फक्त स्वयंपाकघरामध्ये दडलेले होते ते आता उजेडात यायला लागलेले आहेत. त्यामुळे ते खूप छान, मला खूप आवडते ते. आणि पुस्तकं तर आहेतच आहेत. लोक आता, आणि दुसरं ना, आधी कसं होतं ना की थोडंसं आपण ज्ञातीचं नाव घेऊन पुस्तक लिहिणं हे थोडंसं असं शाय होतं. म्हणजे ते असं नाहीच, मग त्याला वेगवेगळी अशी सुंदर, रुचकर, चविष्ट वगैरे अशी नावं दिली जायची. आता नाही. आगरी स्वयंपाक, हो, ब्राह्मणी स्वयंपाक, हो. असे म्हणजे अगदी, किंवा सारस्वत स्वयंपाक. आता सारस्वत स्वयंपाक हे शालिनी नाडकर्णीने लिहिलेलं पुस्तक आहे. ते माझ्यासाठी तर म्हणजे गोवन हिंदू समाजाचं सारस्वत ब्राह्मणांचा स्वयंपाक कसा असेल याच्यासाठी अगदी हो का? बायबल काय असल्यासारखं वैशिष्ट्य आहे. काय असतं त्यांचं? त्यांचं एकतर त्यांनी सगळं ते गोव्याच्या सारस्वत समाजाचं जे काही खाणं आहे हम्म. त्याचं दिलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये शाकाहार आला, गोड पदार्थ आले, मासे, प्रत्येक माशांचं वेगळं दिलं आहे. बांगड्याचे पदार्थ वेगळे, पॉपलेटचं वेगळं. इंटरेस्टिंगली त्याच्यामध्ये एकही रेसिपी मटण किंवा चिकनची नाही, सगळे मासे. मास्यांचीच आहे. आणि गंमत, त्याला प्रस्तावना दुर्गाबाईंची आहे. आणि त्या प्रस्तावनेमध्ये दुर्गाबाईंनी खूप एक इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन दिलंय की त्यामुळे जिरं नाहीये जास्त. अच्छा. रवींद्र पिंगेंनी फार सुंदर लेख लिहिलाय एक माशांबद्दल किंवा मासे खाऊन बद्दल. इतका अप्रतिम सुंदर आहे. सेम असंच अगं, सारस्वतांबद्दल. पुस्तक आहे मास्यांवरती. भोवे म्हणून आहेत, होते, गोव्याचेच होते ते, पत्रकार होते. त्यांनी मासे आणि मी नावाचे पुस्तकच लिहिलेलं आहे. बरं. आणि त्याच्यामध्ये अप्रतिम वर्णन आहे माशांच्या बद्दल. कोणत्या म्हणजे आकाशाकडे पाहून आकाशाच्या रंगावरनं कोणते मासे मिळणार असे अंदाज लावणारी लोक देखील आहेत. म्हणजे कोळी समाज, की आता आता आकाश असं लालसर दिसतंय ना संध्याकाळी, उद्या बांगडी जास्त मिळतील वगैरे, असं कोणत्या वेळेला काय मिळतील, कुठे मिळतील. अप्रतिम पुस्तक आहे. दुर्दैवाने मला वाटतं ते आउट ऑफ प्रिंट आहे आता. कोणते ते हे केलं पाहिजे, इतकं सुरेख पुस्तक आहे ते. त्यामुळे हे जी पुस्तकं आहेत किंवा हे जे ज्ञान आहे ते गेलं पाहिजे पुढच्या पिढीपर्यंत. त्यामुळे हे म्हणून मला ते वेगवेगळ्या कम्युनिटीजची जी पुस्तकं आहेत. आणि आता काय झालं ना, आणखीन एक ना फूड बायोग्राफी नावाचा एक प्रकार आलेला आहे. फूड बायोग्राफीमध्ये काय, तर आपल्या खाण्यापिण्याच्या आठवणी चरित्रात्मक, आत्मचरित्रात्मक लिहायला लोकांनी सुरुवात केलेली आहे. बरं. मोठमोठे लेखक, म्हणजे मधुर जाफरीचं नाव तू ऐकलं असेल. क्लाइम्बिंग द मँगो ट्री म्हणून तिने ते पुस्तक लिहिलेलं आहे. किंवा त्यांच्या स्वतःच्या रेसिपी सुद्धा मधल्या काळात खूपच, पण त्यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणी दिलेल्या आहेत की एकत्र कुटुंबामध्ये काय पदार्थ केले जाईल, पिकनिकला जाताना आम्ही काय घेऊन जायचो वगैरे, असं खूपच. आणि तेव्हाच्या त्या दिल्लीच्या खाद्यपदार्थांचं वगैरे वर्णन असं, आणि खूप जणांनी असं केलेलं आहे. आणि ती पुस्तकं देखील वाचायला खूप इंटरेस्टिंग. ते त्या फॅमिलीचं जरी असलं तर तो एक काळखंड उभा राहतो ना डोळ्यासमोर, की त्या काळामध्ये काय उपलब्ध असेल, त्या लोकांचे काय शौक असतील खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये, ते असं आता आलेलं आहे. ते पण एक खूप इंटरेस्टिंग होऊन जातं लोकांसाठी, आपल्यासाठी, म्हणजे ज्यांना असं वाचण्याची आवड आहे त्यांच्यासाठी खूप इंटरेस्टिंग होतं. सगळ्यात पहिलं मराठी खाद्यपदार्थांचं पुस्तक कुठलं? सुपशास्त्र म्हणून आहे. बरं. त्यांनी सुपशास्त्र 1875 मध्ये त्याची पहिली आवृत्ती निघाली. आणि जवळजवळ 96-95 पर्यंत त्याच्या 5-6 आवृत्त्या निघाल्या होत्या. म्हणजे आता शोधायचं ठरवलं तर ते चिन्मय दामले नावाचा एक तरुण हे आहे, त्याने ते खूप सुरेख एडिट केलेलं पुस्तक आहे. म्हणजे ते तसंच्या तसं त्यांनी प्रिंट नाही केलेलं, तर ते एडिट केलेलं आहे. मी त्याच्यावरती पार्श्वभूमी दिलेली आहे की हे पुस्तक येण्याच्या आधीची महाराष्ट्रातली पार्श्वभूमी काय आहे, स्त्री शिक्षणाचं काय होतं वगैरे असं. आणि मग प्रत्येक रेसिपीमध्ये पण, कारण त्याच्यामध्ये पुन्हा सांगितलं की रेसिपी बुकची स्वतःची अशी एक भाषा असते.
हो. मग त्या भाषेतले म्हणजे तीच ते शब्द तेव्हा, आणि ते तर 19व्या शतकातली आहे मराठी, त्यामुळे काही काही शब्द आपल्याला आता माहिती नसतील, मग तो शब्द काय आहे ते त्याने दिलेलं आहे. पण म्हणजे मॅम त्या काळामध्ये कोणीतरी सूप या पदार्थाची सूप म्हणजे स्वयंपाकातलं पाककला. अच्छा, ओके सूप ओके. आपल्याकडे सूप हा शब्द, मुळात तो सूप शब्द आपल्याकडनंच तिकडे गेलेला आहे, पण युष किंवा सूप या अर्थाने, पण इथे आपल्याकडे पाककलेला देखील सूपशास्त्र म्हटलं म्हणजे जातं. अज्ञान बघा माझं हे, म्हणजे माफ करा मला नाही. खरोखर, पण मला खरंच माहिती नाही, नव्हतं सूप हे. म्हणजे नुसते सूप आपण पितो ते हो. सूप नव्हे, तर सूप म्हणजे पाककला. सूपकार म्हटलं जायचं शेफ्सना. रामायणामध्ये वर्णन आहे की सूपकारांनी कसं नटून थटून हे करून पदार्थ वाढले पाहिजेत असं. आणि ते ते पुस्तक खूप सुरेख आहे. त्याच्यामध्ये त्याने खूप म्हणजे त्या काळातल्या त्या पुस्तकाचं एडिट करून त्याने सगळ्या खाद्य संस्कृतीच्या वरती उपकारच केलेत असं म्हणायला पाहिजे. अशी पुस्तकं आली पाहिजेत. ते पहिलं मराठीमध्ये प्रिंट झालेलं आहे पुस्तक. भारतामध्ये त्याच्या आधीचं पण एक पुस्तक आहे, पण हे मराठीमध्ये कारण तेव्हा इंग्रज आलेले होते. आपल्याकडे पण पाककलेची पुस्तकं आपल्याकडे होती म्हणायला हरकत नाही, पण ती कशी होती, ती आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून लिहिलेली होती. बरोबर. हो, त्याच्यामध्ये पदार्थ, जिन्नस, त्यांचे गुणधर्म, मग शिजवलेल्या पदार्थांचे गुणधर्म, की ते खाल्ल्यानंतर काय होऊ शकतं, तुम्हाला काय मिळतं, ते त्याच्यामध्ये मराठी पदार्थांचं वर्णन करणारा आद्य ग्रंथ म्हणता येईल तो म्हणजे भोजन कुतूहल. भोजन कुतूहल. कुतूहल. रघुनाथ नवहस्ते नावाचे एक गृहस्थ होते, पुन्हा रामदास स्वामींचे शिष्य. त्यांनी तंजावरच्या दीपाबाई या राणीच्या आग्रहाखातर हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि तो ग्रंथ, त्या ग्रंथामध्ये त्याने साधारणपणे महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला कोणते पदार्थ होतात, संस्कृत मधला तो ग्रंथ आहे, पण ते मराठी पदार्थाने शेवटी ना त्याचं म्हणजे तो श्लोक झाला की मग तो त्या पदार्थाचं मराठी नाव दिलेलं आहे. बरं. असं. आता बेसनाबद्दल कढीचं पीठ असं लिहिलेलं आहे. अनारस्याबद्दल आहे, चकली आहे, जिलेबी आहे. आता जिलेबी त्याच्यात आहे, पण जिलेबी आपल्याकडे बाहेरनं आलेली आहे, त्यामुळे त्याने थोडंसं जिलेबीचं वर्णनही केलेलं की जिलेबी कशी केली जाते त्याचं वर्णन केलेलं आहे. मग जिलेबी कशी पुष्टीदायक आहे, श्रीखंडांचं आहे, श्रीखंड नाही म्हटलेलं आहे, शिकरणी त्याला म्हटलेलं आहे. तर त्यामुळे ते तशी सगळी त्यामुळे आपल्याला अंदाज येतो की हे सगळे पदार्थ 17व्या शतकातल्या महाराष्ट्रामध्ये बनत होते आणि ते आजही बनतात. म्हणजे एक सांस्कृतिक सातत्य जे आहे ते खाण्यापिण्याच्या बाबतीत आपल्याला सहजच दिसून येत आहे. आजही आपण तेच पदार्थ तेवढ्याच आवडीने बनवतो आणि खातो, कितीही नवीन पदार्थ आले तरी. म्हणजे आपलं जे पारंपरिक आहे तेही राहतं आहे, नवीनही आपण स्वीकारतो. मध्ये कुठेतरी मी असं वाचलं की खरं तर शिकरण हा पदार्थ वाईट, कारण ते विरुद्धान्न होतं वगैरे वगैरे असं आयुर्वेदाच्या दृष्टीने. तर मला टेन्शनच आलं, कारण मी म्हटलं आपलं तर सगळं बालपण शिकरण हे शिकरण आहे ते केळं आणि दुधाचं म्हणतेस तू. जुन्या काळामध्ये श्रीखंडाला शिकरणी म्हणतात ते. आणि ते म्हणजे पहिल्यांदा आपण आज म्हणजे आम्रखंड, स्ट्रॉबेरी खंड आणि श्रीखंडामध्ये फळं घालण्याचं जणू काही आपणच ते इन्व्हेंट केलं असं समजतो, पण असं नाहीये. महाभारतामध्ये भीमाने श्रीकृष्णासाठी हा पदार्थ पहिल्यांदा बनवला असं म्हटलं जातं. श्रीखंड. श्रीखंड आणि फळं घालून. अच्छा. आता त्यावेळेला जी फळं त्याला उपलब्ध असतील तीच त्याने घातली असतील, स्ट्रॉबेरी वगैरे नसेलच घातले, पण त्याने केलं असं वर्णन आढळतं. आता हे काय आहे ना की ऍक्च्युली तसं झालं की नाही वगैरे माहिती नाही, पण ती परंपरेने आलेलं आपलं ज्ञान आहे. आणि आपल्याकडे तर श्रीकृष्ण, हे आपलं लक्ष्मण, नल, भीम हे तिघ जण शेफ मानले जातात ना. त्या काळामध्ये राजपुत्रांना पाककला शिकवली जात असे, कारण सोमेश्वर देखील राजा होता, पण त्याने इतकं विस्तृत आणि बारकाईने वर्णन केलेलं आहे, म्हणजे त्याचं त्यातलं ज्ञान दिसून येतं ना. त्यामुळे हे, आणि नंतर कधीतरी मग आपल्याकडे असं झालं की काय स्वयंपाक शिकायचा, आचारी व्हायचंय का वगैरे. पुन्हा मग संजीव कपूरने पुन्हा त्याला एक काय म्हणता येते थोडंसं ग्लॅमर मिळवून दिलं, आणि पुन्हा आता पण आपली परंपरा आहे ना, संजीव कपूरकडे कशाला जायला पाहिजे. आपली जुनी परंपरा होती की जिकडे राजपुत्रांना आणि राजकन्यांना स्वयंपाक शिकवला जात होता. आपल्याकडे अन्नपूर्णा म्हणजे काय म्हणता येतील पार्वती, सीता या दोघी जणी मानल्या जातात ना उत्कृष्ट स्वयंपाक करणाऱ्या म्हणून. द्रौपदीची थाळी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. अन्नपूर्णा तर लग्नामध्ये मुलीला दिली जाते. नाही तेच ते, हे लाईफ स्किल आहे, हे पूर्वी लोकांना शिकवलं जात होतं. मधल्या काळामध्ये हा फक्त बायकांचा एक हे झाला की नाही, स्वयंपाक म्हणजे फक्त घरात बाईनीच करायचा, असा एक कुठेतरी एक तो विचार आला. पण ते म्हणजे एक
कोणी कुठलंही स्किल हे कधीच वाया जात नाही ना, कुठे ना कुठे ते उपयोगात येतच. त्यामुळे हे एक स्किल म्हणून बघितलं पाहिजे आणि शिकवलं गेलं पाहिजे. नाहीतर मला चहा सुद्धा बनवता येत नाही आणि मला पाणी देखील उकळता येत नाही, याच्यामध्ये म्हणजे काहीतरी मोठी गोष्ट करतोय असं सांगणारी पण लोक आहेत. तसं नाही होता कामा. त्यामुळे ही ती परंपरा आपल्याकडे आलेली आहे. तिथनं मग आपल्याला लक्षात येतं की किती समृद्ध होतं आपलं हे. अष्टशिकरणी म्हणजे 8 प्रकारचे श्रीखंड वेगवेगळे बनत असले पाहिजेत. अष्टशिकरणीचे उल्लेख आहेत, ग्रंथांमध्ये आहेत, काव्यांमध्ये आहेत. त्याच्यामधनं आपल्याला लक्षात येतं की व्हेरायटी आपल्याकडे होती. पण ह्यावरनं ना मला एक नेहमी खूप कुतूहल वाटतं की आता पूर्वी सुद्धा जेव्हा आता मधल्या काळामध्ये समजा दळणवळण वाढलं आपल्याकडचं, आम्हाला तर लहानपणी शाळेत कधीतरी जावा आणि सुमात्राला मसाले मिळतात एवढंच शिकल्याचं आठवते भूगोलामध्ये. पण जसं श्रीखंड तुम्ही म्हणालात आता की फळं घालून आपल्याकडे श्रीखंड आपण करतो, ग्रीक योगर्ट हे बऱ्यापैकी त्याच्या सारखं वाटतो. हो, ग्रीक योगर्ट चक्क्या. पण म्हणजे आपण हा पदार्थ करायला लागलो तसा जगाच्या कुठल्या तरी एका टोकाला कुणीतरी तसाच एक पदार्थ इन्व्हेंट केला होता किंवा, आणि असं बरेच ठिकाणी दिसतं. म्हणजे आपण जसं तुम्ही सामोशाचं सांगितलं तसं आपण इथे सारण भरून करंज्यांपासून सगळं करतच होतो. तर असलेल्या पदार्थांमधनं सिमिलर चवींचं किंवा सिमिलर पद्धतीचं काहीतरी जगभर करत होते लोक. हे फार इंटरेस्टिंग वाटतं मला. कोणत्या काळामध्ये काय शेतीच्या क्षेत्रामध्ये विकसित झालं किंवा फूड इंडस्ट्रीमध्ये विकसित झालं, त्यातनं ते नवीन पदार्थ किंवा होत. आता आपल्याकडे आपण शेवया करतो, चीनमध्ये नूडल्स करतात आणि इराणमध्ये देखील करतात. आता ते कुठनं आलं की स्वतंत्रपणे तिन्ही ठिकाणी विकसित झालं. आत्ता इतकी वर्ष काय म्हटलं जायचं की चीनचे नूडल्स हे वेगवेगळ्या ठिकाणी गेले आणि मग ते इराणमध्ये इटलीमध्ये देखील पास्ता म्हणून प्रसिद्ध झाले वगैरे. आता नवीन शोधाप्रमाणे, नवीन अभ्यासाप्रमाणे इराणला चीनच्या आधी नूडल्स माहिती होते आणि त्याचे वर्णनं त्यांच्याकडे आढळतात. आपल्याकडे कधी आले असतील याच्याबद्दलचे पुरावे नाही आहेत. आपल्याकडे काय होतं माहिती आहे ना की आपल्याकडे खाण्यापिण्याचे पुरावे हे ना खूपशे ना असे मोघम पद्धतीने येतात, स्पष्टपणे येत नाहीत. आणि त्यामुळे काय होतं ना की त्याचा इतिहास समजून घेताना किंवा तो इतिहास मांडताना आपल्याकडे खूप प्रॉब्लेम येतात. मग एकदा कुठतरी मी बोलताना म्हटलं की कदाचित चीनमधनं आपल्याकडे शेवया आल्या असतील, तर नाही, आपल्याकडे होताच की पंचतंत्रामध्ये उल्लेख आहेत. पण मग पंचतंत्र केव्हाचं आणि चीनमधले नूडल्स केव्हाचे, किंवा स्वतंत्रपणे देखील आपल्याकडे ते विकसित झालं असू शकतं, पण आपल्याला पुरावे लागतात. नाही, आणि तुम्ही म्हणालात तसं एक ते भावना दुखावणं हा एक त्याच्यामध्ये अन्नातही एक फार मोठा भाग असल्यामुळे. आणि त्याच्यामध्ये ना मला वाटतं ना आपण खूप कमी पडलेलो आहोत की आपल्याकडे आपले हे जे आपला हा जो इतिहास आहे, खाद्य संस्कृतीचा इतिहास आहे, त्याचं डॉक्युमेंटेशन कमी आहे. पण आपल्याकडे एकूणच डॉक्युमेंटेशन कमी. तुरळक असे उल्लेख आपल्याला खूप असे आढळतात. म्हणजे आपल्याला अक्षरशः शोधून काढावे लागतात. म्हणजे इव्हन शिलालेखांचा देखील अभ्यास आपण करू शकतो. म्हणजे शिलालेखांवरनं आपल्याला आपले शिलालेख हे जास्त करून दानधर्माचे शिलालेख आहेत. मग दान देताना काय दिलेलं आहे, मग काही ठिकाणी दान देताना नैवेद्याचं वर्णन केलेलं आहे की देवाला नैवेद्य द्यायचा, त्याचा तो शिलालेख आहे की कोणीतरी दान केलेलं आहे आणि त्याने ते लिहून ठेवलेलं आहे. की बांदोड्याचा एक शिलालेख आहे, ते त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की शंकराला काय नैवेद्य दाखवायचा. त्यामध्ये वडे आहेत. मग शंकराला देण्याच्या वड्यांची संख्या आणि गौरीला किंवा पार्वतीला देणाऱ्या वड्यांच्या संख्येमध्ये फरक आहे. म्हणजे आपल्याकडे तो फरक असतोच की नाही. जेंडर फरक आहे खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये संख्येच्या दृष्टीने असं. आणि मग त्याच्यावर आपल्याकडे वडे तर केव्हापासून होत आहेत. वडे, आता हा वडा आहे तो आपला भाजणीचा वडा आहे आणि ती खूप जुनी परंपरा आहे आपली. त्यामुळे हे तिथनं मग आपल्याला ते तेव्हापासून म्हणजे 12व्या शतकामधल्या बांदोड्याच्या शिलालेखामध्ये हे उल्लेख आहे. तूप ठेवायचं आहे, कारण आपल्याकडे तूप हे सगळं अन्न शुद्ध करणारं मानलं जातं. विडा द्यायचा आहे नंतर, विडा पण हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे जेवण झाल्यानंतर विडा द्यायचा आहे. हे सगळं वर्णन आहे. त्यावरनं आपण अंदाज लावू शकतो की हे त्यावेळेच्या सामान्य माणसाचा देखील आहार असला पाहिजे. बरोबर, तो जे खातो तोच ते देवाला अर्पण करणार ना. पण एकूण आपल्याकडे ना म्हणजे अन्न खाणं ही एक गोष्ट झाली, त्याच्याशी संलग्न इतर गोष्टी यांनी सुद्धा एकूणच वेगवेगळ्या प्रकारची वर्गवारी केली गेली असं मला वाटतं. की म्हणजे चांदीच्या ताटात जेवणारे वेगळे,
पानावर जेवणारे वेगळे, म्हणजे केळीच्या पानावर जेवणारे वेगळे, असा पण त्याच्यामध्ये एक फरक केला गेला. चांदीच्या आणि सोन्याच्या ताटामध्ये तर श्रीमंत त्यातील राजे हो. राजवाड्यांचं जेवण. हो. त्याचं कारण म्हणजे एकतर समृद्धी, हो. आर्थिक समृद्धी हे कारण आहेच, पण त्याहूनही दुसरं एक कारण म्हणजे की विषप्रयोग त्यावरती लक्षात येतो पटकन. चांदीच्या ताटावर, चांदीच्या सोन्याच्या ताटावरती अच्छा. रिॲक्शन होऊन, त्यामुळे ना राजाला स्पेशली धोकाच असतो ना. हो. त्यामुळे ते त्याच्या मागचं कारण असू शकतं. म्हणून फक्त त्यांना श्रीमंतीचं चांदीच्या- प्रतीक म्हणून नव्हे. नंतरच्या काळामध्ये श्रीमंतीचं प्रतीक झालं ते. आपल्या मुंबईमध्ये तर एक हॉटेल होतं की जिथे चांदीच्या ताटामध्ये जेवण दिलं जायचं एकेकाळी. ते बंद झालं हॉटेल, पण तसं पण होतं. पण ते एक श्रीमंताचे प्रतीक म्हणून नंतर राहिलेलं दिसतं. केळीच्या पानावरती ते पर्यावरणपूरक आणि मुख्य म्हणजे की मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा तुमच्याकडे जेवणावळ असते त्यावेळेला कोण भांडी घासत राहणार, स्पेशली ताटं, आणि ते शुद्ध मानलं जातं ना. म्हणजे म्हणून केळीच्या पानावरती पत्रावळ्यांवरती जेवण दिलं जातं. त्यामुळे हे एक पर्यावरणाचा देखील दृष्टिकोन आहे, एक स्त्रियांचं श्रम कमी करण्याचा देखील दृष्टिकोन असू शकतो असं आपण समजूया की तेवढा तो दृष्टिकोन आहे असं मानूया. त्यामुळे हे वेगवेगळे धातू वापरले जातात. पितळेचा पण वापर केला जायचा आधी, आणि मग ज्यांची जशी परिस्थिती तसे त्याचं ते भांडी कुंडी वापरतात असं. अजून एक त्याला बाजूचा एक मुद्दा म्हणजे त्याच्यामध्ये वापरले जाणारे रंग आणि गंध, म्हणजे मग ते जे सुगंधित इसेन्स वगैरे हे सुद्धा गेल्या काही वर्षांमधले असतील ना, नैसर्गिक होते ना आपल्याकडे. आणि रंग सुद्धा वापर करतो किंवा वेलचीचा वापर करतो, किंवा रंगांमध्ये हळद तर खूपच प्रसिद्ध आहे. केशर जरा श्रीमंती होऊन जातं, किंवा आपल्याकडे फुलांचे रंग असतात. गोकर्णाच्या वेगवेगळ्या फुलांचा रंग होऊ शकतो, किंवा जास्वंदाच्या फुलाचा रंग असू शकतो. त्यामुळे हे रंग वापरले जात असले पाहिजेत. आणि सुगंध वेगवेगळे वापरले जातात. केवड्याचा अर्क असतो, किंवा नंतर मोगल आल्यानंतर आपल्याकडे रोज किंवा गुलाबाच्या पाण्याचा देखील, आपण स्वयंपाकामध्ये खूपसा गुलाबाच्या पाण्याचा उपयोग करत नाही म्हणजे हिंदूंमध्ये, पण मुघलाई जेवणांमध्ये गुलाबाच्या अर्काचा किंवा केवड्याच्या अर्काचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये बिर्याणीमध्ये वगैरे किंवा इतरही कोरम्यांमध्ये वगैरे केला जातो. त्यामुळे हे असं सुगंध वगैरे वापरले जातातच. म्हणजे आपल्या समोर आलेल्या ताटाकडे बघून त्याच्या सुगंधामुळे एक सगळ्या अर्थांनी सर्व सेन्सेस म्हणजे खाण्याकडे बघताना पंचेंद्रियाने घेण्याचा अनुभव म्हणूनच होतो. पहिल्यांदा आपण नाकाने घेतो, म्हणजे फोडणीचा जो सुगंध असतो तो पहिला येतो. त्याच्यानंतर आपल्या समोर जेव्हा पदार्थ आणला जातो तेव्हा तो आपण पाहतो. आपण अगदी की केळीच्या पानावरती पांढरी शुभ्र भाताची मूठ, त्याच्यावरती पिवळं धम्मक काय म्हणतात वरण, आणि त्याच्यावरती क्रीम कलरचं साजूक तूप, आणि वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या आणि चटण्या, लोणची, ह्याचं बघूनच ते किती मस्त वाटतं ते, म्हणजे आपण बघतो. त्याच्यानंतर आपण स्पर्श करतो. मग ते वेगवेगळे पोत आहेत ना पदार्थांचे, म्हणजे काही अगदीच सौम्य आहेत तर काही थोडेसे कडक आहेत, कुरकुरीत आहेत, त्याप्रमाणे आपण बघतो. मग आपण चव घेतो त्याची. त्यामुळे हे सगळे आपण अनुभव घेत असतो. त्याचप्रमाणे आपल्याकडे आहारामध्ये सगळ्या चवी देखील असाव्यात असं देखील मानलं जातं. बरोबर. कारण कडू पण असलं पाहिजे, म्हणजे नुसतं गोडधोडाचंच नाही तर कडू पण थोडंसं जेवणामध्ये असलं पाहिजे. हे आपल्या आधीच्या पूर्वजांनी आयुर्वेदामध्ये वगैरे लिहून ठेवलेलं आहे, आणि ते आपण अजूनही थोड्याफार प्रमाणामध्ये वापरतच असतो. आणि खूप वर्षांपूर्वी ना एक लंडनमध्ये स्पर्धा झाली होती पाककलेची, आणि त्यामध्ये श्रीलंकेच्या एका बाईने महाराष्ट्रीयन किंवा मला वाटतं भारतीय थाळी केली होती, आणि तिला बक्षीस मिळालेलं होतं परिपूर्ण म्हणून. एकाच थाळीमध्ये सर्व अन्न घटक आहेत ना. आपल्याकडे परंपरा की पालेभाजी असली पाहिजे, फळभाजी असली पाहिजे, उसळ असली पाहिजे, आमटी असली पाहिजे, जे कार्ब्स आहेत, हे आपले प्रोटीन्स आहेत, सगळंच आहे ना. तसं तेव्हा तिला बरीच वर्ष झाली, त्याला जवळजवळ 30 वर्ष झाली होती ह्या गोष्टीला, तेव्हा ते वर्तमानपत्रामध्ये बातमी आली होती. त्यामुळे ती एक परिपूर्ण अशी थाळी आपण मानतो, आणि थोड्याफार फरकाने संपूर्ण भारतभर असंच आहे. आता ना मी तुम्हाला भारतभर असं तुम्ही म्हणालात म्हणून विचारते. मी तुम्हाला एक एक पदार्थ सांगते, म्हणजे पदार्थ जिन्नस असं आपण म्हणूया. मला त्याच्याविषयी सांगा की आज ते आपल्या आहारामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणावर वापरतो, पण ते कधी आलं, कुठून आलं वगैरे. मिरची ही पोर्चुगीजांनी भारतात आणली, दक्षिण अमेरिकेतनं.
म्हणजे किती नाही, नाही. 16व्या वगैरे. 16व्या शतकामध्ये. हा. आणि मुख्यतः त्यांनी सुरुवातीला गोव्यात त्याची लागवड करायला सुरुवात केली असेल आणि मग ज्या ज्या ठिकाणी वातावरण मिरचीच्या लागवडीसाठी योग्य होतं तिथे तिथे त्यांनी मिरचीची लागवड केली असं आहे. आणि माझ्या एका विद्यार्थ्याने महाराष्ट्रातल्या मध्ययुगीन काळातल्या खाद्य संस्कृतीवरती PhD केली आहे, डॉक्टर सागर कारखानीसने. तर त्याने त्याच्या ह्याच्यामध्ये असं म्हणले की मिरची लोकप्रिय का झाली आपल्याकडे, कारण तोपर्यंत आपण काळा मिरी किंवा पिपळी वापरत होतो. तर काळा मिरीला युरोपमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी होती. म्हणजे एकेका काळा मिरीचा दाणा हा मौल्यवान समजला जायचा. इकडनं जेव्हा खलाशी युरोपियन जायचे, पदार्थांमध्ये ब्लॅक पेपर जास्त वापरलं जातं. इथनं जेव्हा खलाशी जायचे त्यावेळेला त्या खलाशांना पगाराबरोबर एक छोटा पाऊच काळा मिरीचा बाळगायची परवानगी होती की जे त्यांनी तिकडे जाऊन विकावं. खूप वर्षानंतर ज्या वेळेला एक कुठला तरी बोट अटलांटिकमध्ये बुडाली होती, त्याचं उत्खनन केलं गेलं, त्यावेळेला त्या खलाशाच्या पाऊचमध्ये काळा मिरी सापडली. ते त्याला एक कमिशन असेल किंवा बोनस असेल. आणि काळा मिरीच्या साठी खून वगैरे देखील करायला लोक मागे पुढे पाहत नसत, इतकी त्याला व्हॅल्यू होती तिकडे. आणि साहजिकच आहे, जर का काळा मिरी जास्तीत जास्त युरोपला नेता आली तर बरं, मग काय तर इथल्या लोकांची काळा मिरीवरती जे अवलंबन होतं ते कमी केलं पाहिजे. मग तिखटपणासाठी मिरची, आणि काळा मिरीपेक्षा मिरची स्वस्त, आणि म्हणून मग हळूहळू मिरचीचा वापर केला जाऊ लागला. आणि महाराष्ट्रामध्ये मिरचीचा मोठ्या प्रमाणात वापर होता. आणि उत्तरेकडचा एक बिलग्रामी नावाचा एक लेखक आहे, त्याने असं म्हटलंय की मराठ्यांनी उत्तरेकडे मिरची आणली. मराठी मिरची खूप खातात म्हणून कदाचित ते कोल्हापुरी जेवण तिखट वगैरे असा काहीतरी एक समज निर्माण झाला असेल. किंवा म्हणजे आपल्याकडचं जेवण पुन्हा सगळ्यांचंच तेवढं तिखट नसतं, ते प्रांताप्रमाणे असतं. पण म्हणजे अशा पद्धतीने हळूहळू मिरचीचा प्रभाव वाढला. आणि मग जिथे जिथे मिरचीची लागवड होऊ शकते, म्हणजे आंध्रमध्ये गुंटूर मिरची प्रसिद्ध आहे, किंवा ईशान्येकडची ती कुठली प्रसिद्ध आहे अगदी तिखट मिरची असते, ती तिकडे पहिल्यापासून बनत होती, पण ती त्यापुरतीच म्हणजे उगवत होते, पण ती त्यापुरतीच मर्यादित होती. आता अशा वेगवेगळ्या जाती आपल्याला देखील माहिती झाल्या आहेत, आपण देखील विकसित केलेल्या आहेत. आणि आता आपल्या आहाराचा एक अत्यंत महत्त्वाचा तो घटक झालेला आहे. म्हणजे मिरचीशिवाय आपण जेवण कल्पनाच करू शकत नाही कुठल्याच पदार्थाचं. चीज हे युरोपियन लोकांकडनंच आलं असं म्हटलं जातं. कारण पोर्चुगीजांनी वगैरे बंगालमध्ये चीज, पनीर ज्याला आपण म्हणतो ते आणलं, कॉटेज चीज ज्याला म्हणतो ते. आणि त्यांनी तिथे काही जण, काही इतिहासकार, खाद्यसंस्कृतीचे इतिहासकार असंही मानतात की जे बंगाली मिठाई आहेत की नाही, ज्या सगळ्या छेनाच्या बेसवरती बनतात, त्याची सुरुवात पोर्चुगीजांच्या छेनामुळे किंवा त्यांनी आणलेल्या ह्याच्यामुळे झाली. हा जरासा वादग्रस्त विषय आहे, पण तिथे काही इतिहासकार असं म्हणतात की त्यांच्यात तिथनं तेव्हापासनं छेनाच्या मिठाया झाल्या. पण आपल्याकडे देखील दूध फाडून पनीर केलं जात होतं. अच्छा, पूर्वी पण केलं जात होतं. म्हणजे काही वेळेला नैसर्गिकरित्या दूध फाटलं की त्याच्यापासनं पनीर मिळत असे, काही वेळेला मुद्दाम दूध फाडून पनीर केलं जात असे. पण एकूण तो काही इथे तरी आपल्या महाराष्ट्रात तरी तो आतापर्यंत एक जास्त लोकप्रिय प्रकार नव्हता पनीर वगैरे. पण आता गेल्या काही वर्षात म्हणजे आता असं झालंय की जेवायला बोलवल्यानंतर नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी नॉनव्हेज काहीतरी आणि व्हेजिटेरियन लोकांसाठी पनीर असं एक सरसकट ठरलंय. हे झालंय. पण पनीर हे काही आपल्या खाद्य संस्कृतीमधला मुख्य घटक कधीच नव्हता. तो आत्ता गेल्या काही वर्षांमध्ये झालेला आहे, उपलब्ध व्हायला लागलेला आहे म्हणून, आणि एक सोयीस्कर देखील झालेला आहे म्हणून देखील. पण तो की आपली काही अशी ट्रेडिशनल पद्धतीमध्ये त्याचा काही एवढा समावेश नव्हता. पण आता काय झाले ना की लोकांच्या एक समजूत झाले की पनीर वापरलं की थोडंसं स्टेटस वाढते, किंवा चीज, सगळ्या गोष्टींवरती चीज किसून घालणं वगैरे हे जे चालू आहे ना, ते उपलब्ध झाल्यामुळे देखील आहे. आणि चव सगळ्यांना आवडते जास्त करून, त्याच्यासाठी देखील आहे. पण ती काही आपली नेहमीच्या आहारातला भाग नाही, तो जास्त करून उत्तरेकडचाच आहे, तिकडचंच आहे. त्यांच्याकडे पनीरला एक वेगळं स्टेटस आहे. स्पेशली शाकाहारी लोकांमध्ये पाहुणे वगैरे आले की पनीरची डिश असलीच पाहिजे, नसेल तर म्हणजे तो पाहुण्यांचा अपमान वगैरे देखील वाटू शकतो, इथपर्यंत तिकडे आहे. आपल्याकडे नाही तसं. गुलाबजाम देखील मध्य आशियातून आलं असं म्हटलं जातं. अच्छा. तिथनं इथे आलं आणि मग इथे ते लोकप्रिय झालं असं म्हटलं जातं.
बापरे, म्हणजे मला आवडणारे कुठलेही पदार्थ इथले नाही, नाहीयेत नाही, थोडक्यात. आपल्याकडचे आहेत ना. आपल्याकडे खिरी होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या, हा. आपल्याकडे श्रीखंड कडचं आहेत, आपल्याकडे लाडू, हम्म. लाडूंचे खूप प्रकार आहेत आपल्याकडे. आणि महाराष्ट्राला अरुण टिकेकरांनी ना खूप एक छान वाक्य लिहिलेलं आहे. ते म्हणजे उभा आडवा महाराष्ट्र लाडू सम्राट होता. कारण इतके वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या ओकेजनला केले जाणारे लाडू आहेत. त्यामुळे आपण लाडूच्या बाबतीमध्ये अगदी खूप नावाजलेलो आहोत असं म्हणायला हरकत नाही. हा. आणि पुन्हा ह्याच्यामध्ये म्हटलं ना की आपल्या सीता स्वयंवरमध्ये पण वेगवेगळ्या जिन्नसापासून बनवलेले लाडू आहेत. म्हणजे आणि पुन्हा ही वर्णनं म्हणजे संख्येसाठी तर असतील, पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं की त्यावेळेला ते बनतही असले पाहिजे, पण नुसती संख्या नसणार आहे. बरोबर. म्हणजे मग वेगवेगळ्या म्हणजे खसखशीचे लाडू आहेत, तिळाचे तर आपण बनवतोच, वेगवेगळ्या घटकांचा वापर करून केलेले लाडू आहेत. त्यामुळे लाडू देखील आपल्याकडे खूप जुनी परंपरा आहे आपल्या लाडूंची. करंजी, कानवले हे देखील आपल्याकडे खूप आधीपासनं बनत होते. हलवा म्हणजे आज ज्याला आपण हा हलवा म्हणतो, आपल्याकडे शिरा होताच असा. त्यामुळे आपल्याकडे पण आपले स्वतःचे खूप चांगले चांगले पदार्थ आहेत. आपण कुठे कमी पडतो? आपण मार्केटिंगमध्ये कमी पडतो. आपण खूपच म्हणजे ह्या बाबतीमध्ये कमी पडलेलो आहोत की आपण आपल्या पदार्थांचं योग्य ते मार्केटिंग करत नाही. खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या पदार्थांचं वैशिष्ट्य की खूप मसालेदार पण नाही आहेत. काही पदार्थ खूप असे साधे असले तरी चविष्ट आहेत. म्हणजे आजच्या डाएट कॉन्शियस ज्या लोकांना देखील आपले काही पदार्थ खूप आवडू शकतात, किंवा आपले देखील काही पदार्थ आपण स्टार्टर्स म्हणून इंट्रोड्यूस करू शकतो, पण नाही झालेलं आहे ते तसं. त्या पद्धतीने ते लोकांपुढे कमी गेलेलं आहे. ते जायला पाहिजे. त्याला ते ग्लॅमर नाही प्राप्त झालेलं नाही. तुम्ही मगाशी वहीवाटीबद्दल काहीतरी बोलत होता. वळवट म्हणजे वळीवट हे वळून केलेले पदार्थ, वळीवट. ते त्याचे खूप इंटरेस्टिंग आहे. आपण आज इटलीचा पास्ता म्हणजे आपल्याला वाटतं वा, वेगवेगळ्या प्रकारचे त्याची नावं देखील आपल्याला घेता येत नाही. ते सगळे पास्ता आपल्याला माहिती असतात. आपल्याकडे देखील एक महाराष्ट्रीय पास्ताचा प्रकार आहे आणि ते म्हणजे हे वळीवट आहेत. गवले, नखुले, मालती, फेणोल्या किंवा परड्या, शेवया हे सगळे हे वळीवटांचेच प्रकार आहेत. आणि हे आपल्याकडे अगदी प्राचीन काळापासून बनत आलेले आहेत. आणि त्याला सांस्कृतिक महत्त्व देखील आहे की आपल्याकडे नैवेद्यामध्ये ह्या पदार्थांची खीर वगैरे बनवली जाते. गवल्यांची खिचडी देखील बनवली जाते. तिखट म्हणजे अशी खिचडी देखील केली जाते. त्यामुळे हे गवले किंवा हे जे पदार्थ आहे, सरवटे, सरगुंडे, हे सगळे पदार्थ हे आपल्याकडे जुन्या काळामध्ये घरामध्ये असतच. आणि मग नैवेद्याच्या थाळीमध्ये त्याची खीर वगैरे करून ठेवली जात असते. त्यामुळे हे पदार्थ नजाकतीने करण्याचे आहेत. तू बघितलंस तर गवले किती छोटे असतात अगदी, किंवा सरवले जे मी म्हणते ते पण अगदी नखावरती राहतील एवढे छोटे आहेत. अगदी रिंग कशी असते ना तशी एवढे छोटे छोटे असतात. म्हणजे किती निगुतीने आणि ह्याने ते काम केलं जात असेल. तर ते खूप महत्त्वाचं आहे. त्याचं ते आता अनेक कुटुंबांमध्ये होत नाहीयेत. त्याचे जे वेगवेगळे जवळजवळ 7-8 पेक्षाही जास्त प्रकार आहेत. सगळेच प्रकार केले जात नाहीत आता. गवले जास्त केले जातात आणि गवले मार्केटमध्ये देखील उपलब्ध आहेत. बाकीचे इतके उपलब्ध नाही आहे. परड्या केल्या जातात, ते अगदी पळीच्या मागच्या ह्याने त्याला आकार दिला जातो. ते इतक्या छोट्या छोट्या परड्या केल्या जातात. हे सगळे ना ह्याचं पण डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे. गंमत म्हणजे की हे करण्यासाठी तुमच्याकडे वेळ पाहिजे, तुमच्याकडे हाताचं स्किल पाहिजे. म्हणून हे 12व्या शतकामध्ये महानुभाव पंथ जे होता ना, त्यांचे जे संन्यासी होते किंवा त्यांचे जे उपासक होते, त्यांना सांगितले की त्यांनी वळीवट करायच्या भानगडीत पडायचं नाहीये. का तर त्यांनी जास्तीत जास्त वेळ हा धार्मिक गोष्टींमध्ये घालवायचा आहे ना, वळीवट कुठे करत बसणार. म्हणून त्यांना सांगितलं की तू वळीवट नाही करायचे. म्हणजे ह्याच्यामध्ये देखील कळतं की वळीवट करायला वेळ लागत असला पाहिजे आणि थोड्या निगुतीने करण्याचं ते काम आहे, नजाकतीने करण्याचं ते काम आहे. एरवी आपल्याबद्दल बोलताना म्हटलं जातं ना की महाराष्ट्र हा ह्याचा देश आहे, दगडाधोंडाचा देश आहे. थोडासा आक्रस्ताळा नाही म्हणताना, पण वळीवट बघितली ना तर तुला वाटेल की किती नाजूक आहे हे. आणि कवींनी त्याचं वर्णन करताना, वळीवटाचे वर्णन करताना त्यांना फुलांच्या कळ्यांची वगैरे उपमा दिलेली आहे.
त्यामुळे हा जो एक आपला एक वारसा आहे तो वारसा टिकला पाहिजे. आणि त्याचं पण थोडंसं डॉक्युमेंटेशन आता सोशल मीडियावरती वगैरे होतं आहे. ते एक एक चांगली गोष्ट आहे. चांगली पण गोष्ट आहे. तुम्ही मगाचपासून डॉक्युमेंटेशन बद्दल सारखं बोलताय. तुम्हाला काय वाटतं ही खाद्य संस्कृती टिकवण्यासाठी इथून पुढे काय केलं गेलं पाहिजे? पहिलंच मी सांगितल्याप्रमाणे डॉक्युमेंटेशन म्हणजे कसं, तर सुरुवात तुमच्या कुटुंबापासून करा, की तुमच्या कुटुंबामध्ये कोणते पदार्थ केले जातात, कोणत्या प्रसंगाला केले जातात, कोणत्या ओकेजनला ते केले जातात, त्याच्या मागची काय पार्श्वभूमी आहे, कोणी करायचं कोण नाही करायचं, कोणी खायचं कोण नाही खायचं, सगळं आलं पाहिजे त्याच्यामध्ये. डॉक्युमेंटेशन म्हणते तेव्हा म्हणजे फक्त हे साहित्य आहे आणि ही कृती आहे एवढंच मला अपेक्षित नाही आहे. तर त्या मागची म्हणजे कदाचित एखादा पदार्थ हे फक्त त्या कुटुंबाच्या साठीचा असेल, त्यांचीच त्याच्यामध्ये म्हणजे त्यांच्या घरीच तो केला जात असेल, हरकत नाही, पण त्याची नोंद झाली पाहिजे, ते झालं पाहिजे. दुसरं, आता तुमच्या हातामध्ये सगळ्यांच्या हातामध्ये फोन आहे तर तुम्ही त्याचे व्हिडिओज काढू शकता. त्यामुळे तो बनवताना समजा हे पण एखाद्या स्किलप्रमाणे, जर एखाद्या कुटुंबामध्ये एखादा पदार्थ करणारी जी स्त्री, तिने जर तो वारसा पुढे दिला नाही किंवा तिच्या पुढच्या पिढीने तो घेतला नाही तर ते तिकडे जातं, बरोबर, नष्ट होऊन जातं. ते पुन्हा रिक्रिएट करायला खूप त्रास होणार आहे. त्यामुळे त्याचं तसंही डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे. लोकांना, घरातल्या मुलांना, तरुणांना माहिती असलं पाहिजे की आपली खाद्य परंपरा काय आहे. कुटुंबाची पहिल्यांदा, कुटुंबातनं मग आपण ज्ञातीकडे येतो. मग ज्ञातीचं देखील स्वतःचं एक अस्तित्व आहे खाण्यापिण्याच्या बाबतीतलं. त्या ज्ञातींनी ते अस्तित्व आपलं दाखवलं पाहिजे. आपल्याकडे ना मला सांगितलं की हे ज्ञातींनी जी पुस्तकं लिहिलेली आहेत ना, ती इंडिव्हिज्युअल स्त्रियांनी लिहिलेली आहेत. आता पुन्हा ह्याच्यामध्ये पंचाळीच्या थाळीमध्ये ना वेगवेगळ्या स्त्रियांचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्या समाजाच्या, पण सगळीकडे असं नाहीये. काही काही आपलं एकट्यांनीच ते पुस्तक लिहिलेलं आहे. पण आणि आपल्याकडे ज्ञातीचे म्हणजे समाज देखील आहे, महिला समाज देखील आहे. मग त्यांनी एकत्र येऊन लिहिलं पाहिजे. कारण पुन्हा कुळाचार वेगळे असतात कुटुंबाचे, त्यांच्या परंपरा देखील खाण्यापिण्याच्या बाबतीत तरी त्या नोंदल्या गेल्या पाहिजेत. मग हे सगळं आपल्या हातात आलं ना की मग त्यातनं आपण अख्ख्या महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीबद्दल एक अंदाज लावू शकतो किंवा कुठल्या गोष्टीमध्ये साम्य आहे. एक म्युझियम त्याचं होऊ शकतं. म्युझियम तर झालंच पाहिजे, त्याच्याबद्दल मी बोलते. पण हे एक हे होतं की म्हणजे आता मगाशी सांगितलं म्हणा की पाठारे प्रभू समाजामध्ये काय किंवा कासार समाजामध्ये काय किंवा दैवज्ञ ब्राह्मण समाजामध्ये काय, या समाजामध्ये खूप वेळेला अळूवड्यांमध्ये कोळंबी किंवा करंदी घातली जाते किंवा सिकेपी समाजामध्ये पोह्यांमध्ये सोडे घातले जातात वगैरे. हे सगळं आल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की हे वेगवेगळं आहे, हे एकत्रित आहे. म्हणजे असं पुन्हा प्रांतीय पण आहे की नाही. मग खानदेशाची खाद्य संस्कृती, कोल्हापूरची खाद्य संस्कृती, पुन्हा कोल्हापूरला जवळ असलेलं सातारा, सांगली ह्यांची खाद्य संस्कृती, सूक्ष्म फरक आहे. इव्हन आपण कोकणातलं घेतलं तर उत्तर कोकणापासून दक्षिण कोकणापर्यंत सौम्य फरक आहे. इव्हन माझ्या समाजाचं म्हटलं तर कोकणी मुस्लिम म्हणजे उत्तर कोकणातले कोकणी मुस्लिम ते दक्षिणेकडचे, म्हणजे तळ कोकणातले कोकणी मुस्लिम, यांच्या आहार संस्कृतीमध्ये फरक आहे, छोटा छोटा फरक आहे, किंचित असा फरक आहे. त्याचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे. मग हे झाल्यानंतर आपण एक महाराष्ट्राची खाद्य संस्कृतीमधले हे कॉमन घटक आहेत, हे वैविध्यपूर्ण आहेत, हे यावेळेला केले जातात, हे यावेळेला केले जात नाहीत. की तांदळाची खीर मुख्यतः श्राद्धासाठी केली जाते, कोकमाची चटणी श्राद्धासाठी केली जाते, इतर वेळेला सहजासहजी ती केली जात नाही. किंवा इतर वेळेला तांदळाची खीर करायची असेल तर त्यात थोडासा रवा घातला जातो वगैरे. हे जे संकेत आहेत ना, ते संकेत देखील समजून घेतलं पाहिजे. तुला एक गंमत सांगते की या संकेतावरनं, की माझ्या जेव्हा चुलत भावाचं लग्न झालं तेव्हा त्याची बायको जेव्हा माहेरनं घरी यायची आमच्याकडे, त्यावेळेला तिच्या एवढा मोठा डब्बा भरून ना पांढऱ्या शुभ्र कानवले द्यायची. नेहमी म्हणजे नेहमी कानवलेच का देते आहे, नवीन नवीन लग्न. मग मी एकदा काही ग्रंथ पुस्तक वाचत असताना माझ्या लक्षात आलं की कानवल्याला आपण मुरड घालतो, मुरडून लेकीने परत माहेरी यावं, सारखं सारखं माहेरी यावं, त्याचा तो संकेत आहे ना. म्हणजे अन्नातनं पदार्थातनं आपण काहीतरी व्यक्त करत असतो, काहीतरी सांगत असतो. आणखीन एक की शेवयांची खीर जावयासाठी केली जाते. पहिल्यांदा जेव्हा जावई घरी येतो तेव्हा त्याला शेवयांची खीर देण्याची अनेक कुटुंबांमध्ये परंपरा आहे. तर ती का आहे, तर शेवया लांब असतात, मग आयुष्य, जावयाचं आयुष्य वाढावं, कारण त्याच्या आयुष्याशी मुलीचा
च्या सुखाचा संबंध आहे. हो. त्यामुळे हे केलं जातं. किंवा आपल्याकडे लहान मुलं हो. जेव्हा प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळं लाडू आणि ते वळायला मूळ लागले. की लाडू केलं जातं. हो. त्यामुळे हे आहेत ना, त्यामुळे हे जे संकेत आहेत ना, ते संकेत देखील तुमच्या ह्याच्यामध्ये रेसिपीमध्ये आले पाहिजेत की ह्याचा हा संकेत होता. नुसता पदार्थ केला तर नाही होत. हे संकेत त्याच्या मागचे आहेत ते खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे हे आणि पुन्हा पदार्थांवरनं आपण किती असं म्हणजे वाक्प्रचार आलेले आहेत. मेतकूट जमणं हो. किंवा असं कितीतरी वाक्प्रचार असे आपण आलेले आहेत. हो. त्यामुळे आणि ह्या कथा आहेत, गोष्टी आहेत. उदाहरणार्थ जावयाची आणि सासूची गोष्ट आहे की ती धिरडं घालत असते आणि दरवेळेला तिचं धिरडं तुटतं. घावन किंवा धिरडं जिथे तुम्ही आहात त्याप्रमाणे ते पदार्थ. आणि मग ती सारखं म्हणते तुटलं तर मीच खाईन, तुटलं तर मीच खाईन. तर तो जावई विचार करतो की सगळेच तुटलेले हे खाल्लं तर मला काय मिळणार आहे. मग तो हळूच सांगतो की मामी, माझी आई ना धिरडं घातलं ना की तुळशीला ना हे प्रदक्षिणा घालून यायची. म्हणजे असं का बघ, मग मी पण तसं कर. मग ती जाऊन आणि मग तिचं धिरडं बरोबर. कारण पेशन्स तेवढा वेळ थांबणं गरजेचं आहे. म्हणजे ह्याच्यातनं पेशन्स लागतो. स्वयंपाक करताना पेशन्स लागतो. तुम्ही लगेच तो पदार्थ होईल असं म्हणू शकत नाही. हे या कथेतनं किती सांगितलं गेले. कारण दुसरं एक धिरड्याची गोष्ट आहे की नवऱ्याला धिरडं खूप आवडलं. घरी गेल्यानंतर तो बायकोला म्हणाला की मला तो पदार्थ करून घाल. म्हणजे कुठला पदार्थ, त्याला काही नाव सुचेना. मग त्याने बायकोला बुकलून काढली. मग शेजारी पाजारी म्हणजे काय त्याच्या पाठीचं धिरडं केलं. म्हणजे हा मला धिरडं करून हवं होतं. अशा या कथा आहेत ना, त्या देखील आपण जपून ठेवल्या पाहिजेत. त्या देखील आपण एकत्रित आणल्या पाहिजेत. ज्यातनं आपलं किंवा गाणी आहेत ज्यातनं खाण्यापिण्याचं हे खूप व्यक्त होतात. म्हणजे खूप गोष्टी आहेत ज्याचं म्हणजे डॉक्युमेंटेशन म्हणजे नुसतं रेसिपी लिहिणं नव्हे एवढंच. म्हणजे आणि पुन्हा ना आणखीन एक गोष्ट झाली पाहिजे आणि ती म्हणजे की शक्य असेल तिथे ना पारंपरिक पद्धतीचं पहिल्यांदी रेसिपी आली पाहिजे. आता आपण खूप रिप्लेस करतो. उदाहरणार्थ आता माझ्याकडे एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये ना म्हणजे मी कम्युनिटीचं नाव नाही घेत, पण त्याच्यामध्ये त्यांनी त्या प्रत्येक कम्युनिटीचा स्वतःचा असा वेगळा मसाला असतो आणि आपली अपेक्षा काय असतं की तो पदार्थ त्याच मसाल्यात बनलेला असला पाहिजे. आता या गृहस्थांनी सगळीकडे ॲव्हरेजचा मसाला म्हणजे वापरा, बाजारातला मसाला किंवा एखाद्या ब्रँडचा मसाला वापरून. आणि मला तिथे खूप डिसअपॉइंटमेंट झाली की त्यांनी ते त्यांच्या पद्धतीच्या मसाल्याची कृती दिली पाहिजे आणि ती म्हणजे एक अकॅडमिक इंटरेस्ट म्हणून तर ती कृती दिली पाहिजे होती. आणि हा मसाला वापरतो, तुम्हाला तो उपलब्ध नसेल तर मग तुम्ही हा वापरा असं सांगणं वेगळं. पण म्हणजे ते नेहमीच त्याचा म्हणजे ते त्यांनी कॉम्प्रोमाइज केलेलं आहे त्यांच्या घरी देखील असं मला वाटतं. किंवा असाही विचार असेल की सगळ्यांकडे आपला मसाला उपलब्ध नसेल म्हणून लोकांच्या म्हणजे वाचकाच्या सोयीसाठी आपण हे लिहून द्यावं. पण मग माझ्यासारख्या व्यक्तीला ते थोडंसं खटकतं. त्यामुळे ते एक हे म्हणजे तसं पण डॉक्युमेंटेशनच्या वेळेला हे केलं पाहिजे की पारंपरिक पद्धतीने तो पदार्थ कसा बनत होता, आता आपण त्याच्यामध्ये काय रिप्लेस केलेलं आहे किंवा सोयीसाठी आपण त्याच्यामध्ये काय घालू शकतो, हे तुम्ही केलं तर पुढच्या पिढीला काय होत होतं, काय बदल झाले हे लक्षात येऊ शकतं. त्यामुळे मला स्वतःला ना पाककलेची पुस्तकं जमा करणं, वाचणं अत्यंत इंटरेस्टिंग वाटतं. आणि दरवेळेला काही काही पुस्तकं वाचताना नवीन काहीतरी मिळत जातं. म्हणजे रिडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतो ना, ते या पुस्तकांच्या बाबतीतही केलं पाहिजे. आपल्याकडे काय होतं की पाककलेची पुस्तकं म्हणजे हे दुय्यम साहित्य आहे असं मानलं जातं. सगळ्यात वरती आध्यात्मिक ग्रंथ असतील तर अगदी खालती तळाला पाककलेची पुस्तकं. त्यामुळे लायब्ररीमध्ये जेव्हा पुस्तकं काढली जातात त्यावेळेला ह्या पुस्तकांचा नंबर आधी लागतो. त्यामुळे आता कितीतरी असे पुस्तकं असतील की ज्या आपल्याला उपलब्ध नाही आहेत, कोणाच्या तरी घरी असतील तर मी म्हणजे तुमचे जे दर्शक आहेत त्यांना विनंती करेल की तुमच्याकडे पुस्तकं असतील आणि तुम्हाला ती नको असतील तर तुम्ही मला द्या, मी जपून ठेवेन. पण तुम्ही ती टाकून रद्दीवाल्याकडे देऊ नका. पण आता हा अवेअरनेस पण वाढलाय. लोक त्याला पण एक आपलं काय म्हणता येईल की जसं आपण पैठणी जपून ठेवतो आहोत तशी ही पुस्तकं देखील आता लोक जपून ठेवायला लागलेली आहेत. ते चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये पुन्हा काय असतं त्या पुस्तकांमध्ये ना आईने वापरलेले असं की नोंद असते ना समासामध्ये की ह्याच्यामध्ये हे बदल केले किंवा ह्याच्यामध्ये ते गेले. पाककलेच्या पुस्तकांवरती देखील अभ्यास झालेले आहेत की त्याचं कसं वाचन केलं जावं.
त्या वाचनामधनं स्त्रियांच्या जीवनाबद्दलची काय माहिती आढळते हे देखील आहे. आणि मगाशी मी ज्ञातींबद्दल, ज्ञातींचे जे समाज आहेत ना त्यांनी एकत्रितपणे येऊन देखील पुस्तकं काढली पाहिजे, की एका म्हणजे त्या व्यक्तीचं ते कुटुंबाचं असेल पण ज्ञातींचं एकत्रितपणे देखील पुस्तक असणं अत्यंत आवश्यक आहे. मी अगदी सुरुवातीला असं म्हणाले होते की मला खूप आवड आहे आणि मला खूप मी खादाड आहे, आणि पण माझी सगळी माहिती किंवा माझ्याकडे असलेलं ज्ञान हे किती अपुरं आहे हे या सर्व गप्पांमध्ये मला क्षणाक्षणाला कळलेलं आहे. त्याच्यामुळे मी माफी मागते तुमची आणि प्रेक्षकांची सुद्धा, कारण मला खरोखरच यातली काहीही माहिती नाही. इतका तुमचा अभ्यास आणि इतकी तुमची माहिती म्हणजे थक्क करणारी आहे अक्षरशः. आणि जितका वेळ आपण बोलू आणि जितका वेळ आपण ह्याच्याविषयी चर्चा करत राहू तितकी मला असं वाटतं ह्याचाही भाग 2 आपण नक्की करूया, कारण असे अजून खूप प्रश्न आहेत किंवा असे अजून खूप गोष्टी आहेत. जितकं खोलात शिरू तितकं कमी आहे. आणि मला कौतुकच वाटतं की हा विषय घेऊन तुम्ही एवढा अभ्यास करून एवढी वर्ष. पण मला ना म्हणजे इथे एक सांगायला आवडेल की मी करण्याच्या आधीच्या पिढीमध्ये हे काम कोणी केलेलं आहे त्याच्यामध्ये एक नाव अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते आहे प्राध्यापक गोडे म्हणून होते. इतिहास ते इंडोलॉजीचे प्राध्यापक होते आणि त्यांनी जिन्नसांवरती आणि पदार्थांवरती रिसर्च आर्टिकल्स लिहिलेली आहेत. जवळजवळ 25-30 असतील त्यांची फक्त खाण्यापिण्याच्या. एकूण त्यांची जवळजवळ 400च्या वरती आर्टिकल्स आहेत. पण भारत विद्येचे ते अभ्यासक होते, इंडोलॉजीचे ते अभ्यासक होते. त्यावेळेला 1940-50च्या काळामध्ये इंटरनेट नव्हतं. त्यावेळेला त्यांनी ही माहिती गोळा केलेली वेगवेगळ्या ग्रंथाची आणि खाद्य संस्कृतीचा अभ्यास कसा केला जावा ह्याचं एक त्यांनी सांगितलं की कोणत्या कोणते ग्रंथ वापरावेत, कुठल्या ह्याच्यातनं आपल्याला माहिती मिळू शकते. आणि आजही त्यांनी केलेलं काम वेगवेगळ्या क्षेत्रातील इतिहासकार अभ्यासक हे करत असतात, म्हणजे त्याचा उपयोग करून घेत असतात. दुसरं नाव घेईन ते दुर्गाबाई भागवतांचं. दुर्गाबाईंनी त्यांनी पण खूप केलेलं आहे आणि पाली ग्रंथामधनं आणि संस्कृत ग्रंथांमधनं आणि त्यांच्या स्वतःच्या अनुभवातनं की काय म्हणजे त्यांनी जे पाहिलेलं आहे. आणि ते त्यांचं खूप म्हणजे या बाबतीमध्ये निरीक्षण होतं. अगदी फुटपाथवरती एक बाई भाकरी भाजत होती, तिचं देखील त्यांनी थांबवून ती काय करते हे बघितलेलं होतं. म्हणजे इतकं त्यांना त्या सगळ्या पाककलेच्या बद्दलचं कुतूहल. तर स्वतः एक्सपेरिमेंट्स खूप करायच्या स्वयंपाकघरामध्ये. त्यांचं एक नाव घेतलं पाहिजे. तिसरं नाव शरदिनी डहाणूकरांचं. त्या आता आपल्यात नाही आहेत, खूप लवकर गेल्या त्या, कारण त्यांनी देखील त्या स्वतः डॉक्टर होत्या आणि त्यांचं म्हणजे ॲलोपॅथीच्या पण होत्या आणि त्यानंतर आयुर्वेदाचा देखील अभ्यास केला होता. त्यामुळे आपण कोणता जिन्नस वापरतो, तो का वापरतो याच्याबद्दल देखील त्यांनी एक लेखमाला लिहिलेली होती. ते पण खूप माहीत. आणि दुसरं डॉक्टर अरुण टिकेकर, त्यांनी देखील वेगवेगळ्या आहाराच्या बद्दलचे खूप लेख लिहिलेले आहेत. त्यामुळे ह्या लोकांनी आधी खूप पार्श्वभूमी तयार केलेली आहे. आणखी नाही मगाशी म्हटलं भोबेन प्रहांनी लिहिलेलं आहे मासे आणि मी वरती, किंवा असे कसे काही लेखकांनी देखील आपल्या खाद्य म्हणजे जयवंत दळवींचं खूप सुरेखच आहे त्यांच्याबद्दल, पुलंचं देखील आहे. त्यामुळे यांनी जे लिहिलेलं आहे ना त्यातनं देखील त्यांचा काळ कळतो ना की त्या काळामध्ये कसं होतं, काय होतं आणि त्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडी काय होत्या त्या देखील कळतात. त्यामुळे ह्यांचं खूप आपल्यावरती ऋण आहे, ते मान्य केलं पाहिजे. आणि आत्ताची नवीन पिढी तर बोलते आहे, डॉक्युमेंट म्हणजे एक सोशल मीडियावरती टाकते. फक्त इथे मला एक सांगायचं आहे की ते म्हणजे की सोशल मीडियामध्ये जेव्हा तुम्ही एखादी माहिती देता त्यावेळेला त्या माहितीची ऑथेंटिसिटी तपासून बघणं गरजेचं ती बघितली पाहिजे. कारण तुम्हाला खूप जण ऐकत असतात आणि मग जर एखाद्या वेळेला तुम्ही चुकीची माहिती दिली मग ती पुढे पुढे जाऊन ते सत्य होतं. म्हणजे एखादा पदार्थ अमक्याच्या वेळेला बनला आणि म्हणून त्याचं नाव दिलं गेलं, पण खरोखरच बनला होता का, की हे व्यापारी गणित म्हणून ते नाव दिलं गेलेलं आहे, हे सगळं तपासून पाहिलं पाहिजे. आणि ते केलं तरच म्हणजे ती जी माहिती आहे ती ऑथेंटिक होऊ शकते. खाद्यपदार्थ बनवणं एवढंच नाहीये, तर त्याच्याबरोबर बाकीच्या गोष्टी पण येतात ना. भांडी-कुंडी येतात मुख्यतः, की कोणता पदार्थ कोणत्या भांड्यामध्ये वगैरे बनवायचा. त्याच्यामध्ये देखील ज्ञातीय विविधता आहे, की कुठल्या समाजाने कुठल्या प्रकारची भांडी, त्यांचे आकार वगैरे हे देखील खूप इंटरेस्टिंग होऊ शकतं. किंवा कुठलं जिन्नस कोणत्या प्रकारच्या भांड्यांमध्ये ठेवायचं. आणि पाण्याची भांडी वेगळी, पाणी आणण्याची भांडी वेगळी, पाणी साठवण्याची भांडी वेगळी, पाणी पिण्याची भांडी वेगळी. तर हे सगळं आहे की नाही ते आता नष्ट होत चाललं.
चाललेलं आहे. कारण ती तेव्हाच्या काळातली मोठी मोठी भांडे एकत्र कुटुंब पद्धती मुळची होती, तशी काय आता आपल्याला लहानच्या घरांमध्ये ठेवता येत शक्यच नाहीये. नाही. हो. खूपशी मोडीत गेलेली असतात. त्याचं लहान व्हर्जन आपल्याला भातुकलीमध्ये दिसतं. पण मला असं वाटतं की ज्यांच्याकडे अजूनही ती भांडी असतील तर ते कुठेतरी ना त्याचं पण एक डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे. माझं एक खूप आवडतं स्वप्न आहे, जर आपले काय म्हणतात ते राजकीय नेते हा बघत असतील इंटरव्ह्यू, तर त्यांनी एक अशी जागा उपलब्ध करून द्यावी म्युझियमसाठी की जिकडे ह्या वेगवेगळ्या समाजाच्या भांड्यांकुंड्यांचं आपण एक्झिबिशन ठेवू शकतो, परमनंट एक्झिबिशन ठेवू शकतो. त्या ठिकाणी वेगवेगळ्या पाककृतींच्या पुस्तकांची एक लायब्ररी करू शकतो की जिकडे अभ्यासक जाऊन त्या पुस्तकांचा अभ्यास करू शकतील. आणि त्यांच्या तिथल्या कॅन्टीनमध्ये सगळे असे महाराष्ट्रातल्या विविध प्रांतांमधले जे खास पदार्थ आहे ते पदार्थ आपण तिथे देऊ शकतो खायला. मला वाटतं ते खूप, आणि त्या ठिकाणी खाण्यापिण्याच्या संदर्भामधले परिसंवाद म्हणा, चर्चासत्र वगैरे ही आपण ठेवू शकतो. म्हणजे हे खूप, मला माहिती आहे की हे खूपच काय म्हणतात ते मोठं स्वप्न आहे, खूप आर्थिकदृष्ट्या पूर्ण करणं तेवढंसं नाही आहे. पण आता काही काही जणांची ना त्यांनी आपापल्या पुरती अशी छोटे छोटे म्युझियममध्ये ठेवली आहेत भांडेकुंडी, पण ते त्या पुरेसं नाही आहे ना, ते खूप मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे. काही जणांनी आपल्या घरातली देखील भांडीकुंडी जपून ठेवलेली आहेत, पण काळाच्या ओघामध्ये ते त्यांना जमेल असं नाही. मग ते कुठेतरी त्याला पाय फुटतात आणि मग ते एकदा का ते गेलं ना की ते पुन्हा मिळवणं कठीण असतं. काही काही गोष्टींना आपण किती वर्णन केलं तरी डोळ्यासमोर ते तसंच येईल असं नाही. त्यामुळे ते जर असेल समोर ना तर त्याचं मला वाटतं व्हायला म्युझियम झालं पाहिजे. नाही, पण हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. कारण आपण संस्कृती जतन वगैरे जे म्हणतो, तर ते करायचं असेल तर मुळात खाद्य संस्कृती ही त्याचा एक खूप महत्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे तुमचा हा सल्ला आपण अशी आशा करूया की कुठून तरी त्यांच्यापर्यंत पोहोचेल किंवा पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करूया. कधीतरी, आज नाही तर एक 5-10 वर्षांनी तरी ही घटना घडेल असं आपण म्हणूया. आशावादी राहायला काय हरकत आहे. तर मॅम, तुम्ही आलात याबद्दल मनापासून आभार. तुम्ही मला बोलवलं म्हणून मी देखील तुमचे आभार मानते की माझ्या आवडीच्या विषयावरती बोलायला मला संधी दिलीत त्याबद्दल. आणि आम्हाला ऐकता आलं त्याविषयी भरपूर. त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच.